चला, त्याच्यानंतर काही असे विषय आहेत की ज्या विषयामध्ये महत्वाचे की विज्ञान, मॅथमॅटिक्स आणि सायन्स असे सब्जेक्ट आहे की विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतं. ठीक आहे. आणि प्रत्येकच विद्यार्थी सायन्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आज सध्याची परिस्थिती आहे, परंतु तरीही त्या विषयामध्ये त्याला कन्सेप्ट क्लिअर नसतात, तो विषय कठीण वाटतो. विद्यार्थी मेहनत घेतात तरी पण अपेक्षित यश मिळत नाही, चांगले पर्सेंटेज मिळत नाही. विद्यार्थी अडचणी विचारायला घाबरतो. काही असे विद्यार्थी असतात की जे प्रश्न विचारायला शिक्षकांची शाळेमध्ये क्लासेसमध्ये घाबरतात, ते बोलत नाही. कधी कधी असा पण असतो की आपल्या परिसरामध्ये जिथे कुठे आपण शिकतो, जिथे कुठे राहतो, त्या ठिकाणी आपल्याला चांगले शिक्षक पण मिळत नाही. कदाचित चांगली शाळा मिळत नाही म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यांना दूर दूर पर्यंत बाहेरगावी पाठवत असतो. ट्रॅव्हलिंग बसेसचा प्रवास करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना टाकत असतो, बरोबर. हा. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की विद्यार्थी शाळेमध्ये जातो, प्रवासामध्ये जातो, त्याचा जास्त वेळ जातो. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर त्याला ट्युशन्स आहे, शाळेचा सिलेबस आहे, अशा अनेक गोष्टी आहेत, तर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त या ठिकाणी वेळ पण जातो. विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे त्याचा सराव अधिक होत नाही. हे सगळे समस्या आपण या ठिकाणी घेतलं. कधी कधी विद्यार्थ्याला गोडी निर्माण होत नाही अभ्यासामध्ये. आई वडील म्हणतात अभ्यास कर, हे कर, ते कर, सगळं काही लावून देतात, सगळं काही करतात, परंतु त्यांची इच्छा काही अभ्यासामध्ये मूड लागत नाही, मन लागत नाही. हा. कधी कधी सेल्फ स्टडी कसं करावा हे कळत नाही. लिखाणामध्ये विद्यार्थी चुका करतो. आजकाल विद्यार्थी मोबाईलचा वापर करतात, पण प्रमाण जास्त होतो. ज्या गोष्टीसाठी वापरायला पाहिजे ती गोष्ट सोडून दुसऱ्या ठिकाणी मोबाईलचा यूज होतो. म्हणजे अशा पद्धतीने अनेक अडचणी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अभ्यासामध्ये येत असतात. याच्या व्यतिरिक्त अनेक अडचणी असतील, कदाचित जे माझ्या यादीमध्ये नसतील, पण कदाचित तुमच्या स्वतःच्या अडचणी या ठिकाणी असतील, बरोबर आहे. मग अशा जर अडचणी आपल्या समोर असतील तर आपण आपल्या शाळेमध्ये किंवा आपण आपल्या बोर्डाच्या परीक्षेत किंवा आपल्या शालेय परीक्षेमध्ये आपण टॉप करू शकणार का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, बरोबर आहे. तर आपल्याला हे शालेय परीक्षेमध्ये टॉप कसं करता येईल, आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा समोर कसं जाता येईल, या संदर्भात आपण या ठिकाणी मित्रांनो चर्चा करणार आहोत. ओके. चला, तर या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थीच ओळखीचे असल्यामुळे मी फारस काही काही गोष्टी ज्या आहेत माझ्या संदर्भातल्या त्या काही तुम्हाला सांगणं उचित नाहीये. ओके. चला, आपण समोर जाऊया. त्यानंतर जर आपण विचार केला मित्रांनो, तर लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये या पद्धतीचं एज्युकेशन अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की एक रुरल एरियातलं एज्युकेशन आणि एक सिटी एरियातलं, त्याला अर्बन म्हणतोय आपण, बरोबर आहे. तर प्रत्येकाला वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी अर्बन एज्युकेशन घ्यावं. एक नंबरची फिगर तुम्हाला दिसते ना, दोन नंबरची फिगर दिसते. प्रत्येकाला काय वाटेल की कोणत्या फिगर नंबर एक मध्ये आपल्या विद्यार्थ्याला पाठवायचं की फिगर नंबर दोन मध्ये पाठवायचं, चित्र क्रमांक दोन. प्रत्येकाची इच्छा असते की आपण या पद्धतीचे एज्युकेशन आपल्या मुलांना द्यावं. परंतु हेही लक्षात घ्यायला पाहिजे की 70% लोक हे कुठं असतात, खेड्यांमध्ये असतात. आजही खेड्यांमध्ये 70% लोक असतात. मग 70% लोक खेड्यांमध्ये आजही असतात, तर मग त्यांना या पद्धतीचं एज्युकेशन मिळतं का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही मिळत. मग मिळतही असेल तर आपण काय करतो, त्यांना खूप जास्त पैसा खर्च करावा लागतो, आपल्याला विद्यार्थ्यांना बाहेर पाठवावं लागतं. आपण बसने विद्यार्थ्यांना बाहेर पाठवतो, नवीन शाळेचा शोध घेतो, परिसराच्या बाहेर विद्यार्थ्यांना बाहेर ठेवतो, अशा अनेक अडचणी आपल्याला येतात. म्हणजे सांगण्याचा अर्थ की आपल्या भारतामध्ये या पद्धतीचं तफावत जाणवते की एकसारखं एज्युकेशन सर्वांना मिळत नाही. गरीब आणि श्रीमंताची ही जी दरी आहे, या दरीमध्ये प्रत्येकाला सारखं शिक्षण मिळत नाही. म्हणून आपण काय केलं, एक प्रोजेक्ट तयार केलं आणि या प्रोजेक्ट अंतर्गत आपण एक मोटो घेऊन आलो की जर आपला देश एक असेल तर आपलं एज्युकेशन पण एकसारखं असलं पाहिजे. मग देश एक असेल, वन नेशन युनिफॉर्म एज्युकेशन, देश एक आहे तर एज्युकेशन पण सारखं आणि एक असलं पाहिजे. या विचाराला धरून आपण काय केलं की एक प्रोजेक्ट तयार केलं आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे मित्रांनो एज्युटेक. काय आहे? एज्युटेक हा त्या प्रोजेक्टचं नाव आहे, ज्या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वच्या सर्व शैक्षणिक समस्यावर निराकरण करण्यासाठी या ठिकाणी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये पारंपरिक शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाची जोड दिला. तर पारंपरिक म्हणजे काय, जे अगोदरपासून शिकत आलेले आहात, ज्या पद्धतीनं अगोदरपासून जे चालत आलेलं आहे, जशी प्रथा शिकवण्याची आहे तीच पद्धत, त्याला म्हटलेलं आहे पारंपरिक. आणि तंत्रज्ञान म्हणजे काय, तर नवीन काय, आता आपल्या देशामध्ये दुसऱ्या देशांमध्ये कशा पद्धतीने टीचिंग होते, काय होतं, नवीन काय आहे. आज तंत्रज्ञानाचं युग आहे, प्रत्येकाच्या घरी मोबाईल्स आहेत, टीव्ही आहे,
आज प्रत्येक जण मोबाईलला हाताळतो, पूर्ण कामं ऑनलाईन करतो. त्याच्यातही आजच्या नवीन जगामध्ये एआय, इंटेलिजंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, एआय आलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांची जोड करून आपण मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी हा एक प्रकल्प प्रोजेक्ट तयार केलेला आहे, ज्याचं नाव आहे एज्युटेक. ठीक आहे. तर हाच एज्युटेक प्रकल्प आपल्याला समजून घ्यायचा आहे, प्रोजेक्ट समजून घ्यायचा आहे की काय आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे काही मला सांगायचं आहे की कसं काम करतं हा तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या पालकांना सांगतो की तुमच्या विद्यार्थ्यांसाठी कसं काम करतंय हे आपल्याला शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि तुमच्या काही ज्या अडचणी असतील आपण त्या शेवटी चर्चा करणं. इथं कोणीही नवीन विद्यार्थी नाहीत, सगळे ओळखीचे आहेत, पालकवर्ग परिचयाचे आहेत. ठीक आहे. आता हे जे नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केलंय, ह्या दोन गोष्टीवर इम्पॉर्टंट, दोन गोष्टीवर फोकस केलेला आहे. नंबर एक आहे विद्यार्थ्याचं अंडरस्टँडिंग. विद्यार्थ्याला ज्या पद्धतीनं समजवता येईल त्या पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने. दुसरं, शिकवलेलं, समजलेलं, शिकवलेलं अधिकाधिक लक्षात राहावं, मेमोरायझेशन. ही जी पद्धत आहे मेमोरायझेशन, लक्षात राहणे, याच्यासाठी काय काय करता येईल. एक तर समजणे आणि शिकवलेलं किंवा समजलेलं लक्षात राहणे, या दोन गोष्टीवर महत्वाचं या ठिकाणी फोकस करून या प्रकल्पाला आपण तयार केलेला आहे. ओके. मग आता हा काय म्हणतं हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर लक्षात घ्या, नुसतं आई वडिलांनी शाळेमध्ये टाकलं म्हणजे विद्यार्थी 100% चांगले मार्क्स मिळवेलच, शाळेमध्ये टॉप करेलच असं नाही. हे करण्यासाठी अकॅडमिक सक्सेससाठी कोणकोणत्या गोष्टी डिपेंड असतात ते आपण बघूया या ठिकाणी. ओके. तर लक्षात घ्या की अकॅडमिक सक्सेस जर तुम्हाला मिळवायचं असेल तर या ठिकाणी तीन गोष्टी महत्वाच्या असतात, जे तिन्हीची तिने रिस्पॉन्सिबल आहेत. ज्याच्यामध्ये आपण पहिला घेऊया स्टुडंट, दुसरं पॅरेंट, तिसरं टीचर. तिन्ही फॅक्टर खूप रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. आणि याच फॅक्टरवर आपलं डिपेंड असतं काय, अकॅडमिक सक्सेस. आता हे आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. ठीक आहे. की स्टुडंट हे आपल्या वर्गामध्ये जिथे कुठे तुम्ही शिकता, 20 विद्यार्थी असतील, 30 विद्यार्थी असतील, 40 विद्यार्थी असतील, संख्या किती असो, सगळेचे सगळे विद्यार्थी सारखे नसतात. ओके. काही विद्यार्थी फास्ट लर्नर असतात. फास्ट लर्नर म्हणजे काय, ज्याला खूप लवकर समजतं, एकदा शिकवलं तर लवकर समजतं, पहिल्याच चान्स मध्ये समजतं. दुसरा असा विद्यार्थी असतो मीडियम लर्नर, त्याला एक दोनदा सांगावं लागतं, शिकवावं लागतं, तेव्हा कुठं त्याला समजतं. तिसरा असतो स्लो लर्नर, त्याला 5 वेळा 10 वेळा सांगितलं तरीही समजत नाही. बरोबर आहे. असं प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कोचिंग मध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे शिकताय तिथं असतेच तसं, हा प्रकार असतो. तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये मोडता हे तुम्ही या ठिकाणी ठरवावं. त्याच्यानंतर इथं काय होतं की जे विद्यार्थ्यांना समजतं त्या विद्यार्थ्याचा विचार करून शिक्षक किंवा कोचिंग जिथे कुठे तुम्ही शिकताय तो ते काय करतात, त्या विद्यार्थ्याला समजलं असं समजून ते समोर जातात. लक्षात. म्हणजे सांगण्याचा अर्थ की आपली हे जे तीन प्रकारचे विद्यार्थी असते, या तीनही प्रकारच्या विद्यार्थीसाठी आपला जो प्रोजेक्ट आहे हा वर्क करते. फास्ट असेल, स्लो असेल किंवा मीडियम असेल, या तिघांवरही सोल्युशन आपल्याकडे आहे. दुसरा पॅरेंट्स. पॅरेंट्स हा एक रिस्पॉन्सिबल पर्सन ठरतो. पॅरेंट जर नॉन एज्युकेटेड असेल, नॉन एज्युकेटेड म्हणजे शिकलाच नाहीये, तो बिचारा शिकलाच नाही, तो व्यक्ती काय करतो, त्यालाही वाटते आपल्या विद्यार्थ्याने चांगलं शिकावं म्हणून तो काय करतो, दिवस रात्र काम करतो. आणि काम करत असताना सकाळपासून जातो आणि सायंकाळी येतो, त्याला आपल्या पोटाचा प्रश्न असतो, त्याला फारसं नॉलेज नसतो, तरी पण तो आपल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई मध्ये चांगल्या शाळेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो, त्याला जरी त्यामधलं शिक्षण समजत नसेल तरी. दुसरे पॅरेंट असतात एज्युकेटेड. एज्युकेटेड म्हणजे शिकलेले असतात. शिकलेले असतात पण यांना अडचण कोणती येते, विद्यार्थी पहिली दुसरी चौथी पाचवी मध्ये असेल तर त्यांना तो सिलेबस समजते, कारण की ते शिकले असतात, ते त्यांना तेवढं सिलेबस समजते. पण तो विद्यार्थी 8वीत गेला, 9वीत गेला, 10वीत गेला तर मग तो सिलेबस त्यांना तो समजत नाही. ते आपल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करू शकत नाही, घरी विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेऊ शकत नाही. तर अशाही पालकांसाठी हा काम करतो एज्युकेट. तिसरं आहे हायली क्वालिफाईड, म्हणजे खूप जास्त शिक्षण घेतलेले, जे आयटी सेक्टर मध्ये आहेत, विविध मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहेत. 24 घंट्यामधून त्यांना 20-20 तास काम करावं लागतं, 18-18 तास काम करावं लागतं.
त्यांना पेमेंट खूप असतं, परंतु अशा पालकांकडे हायली एज्युकेटेड असतात परंतु वेळ नसतं. अशा पालकांकडे देखील अडचणी येतात. मग असे पालक काय करतात, आपल्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ बेस्ट शाळेमध्ये टाकतात, बेस्ट ऑफ बेस्ट कोचिंग देतात. तुला बाबा जे पाहिजे ते मी देतो, परंतु मी तुला वेळ देऊ शकत नाही. तर आपला एज्युटेक जो प्रकल्प आहे ह्या तिघांवरही काम करते, नॉन एज्युकेटेड, एज्युकेटेड, हायली क्वालिफाईड जे कोणी असते. तिसरा घटक असतो टीचर. टीचर पण हा खूप महत्वाचा रिस्पॉन्सिबल पर्सन असतो अकॅडमिक सक्सेस मध्ये. ठीक आहे. आता टीचरकडे कोणत्या समस्या असतात, टीचरकडे एक समस्या असते की लिमिटेड टाइम. प्रत्येक विद्यार्थ्याला टीचर वेळ देऊ शकत नाही, विशिष्टच वेळ असतो. कोणत्याही क्लासमध्ये ट्युशन मध्ये वेळ किती, तात्विकी वेळेचा पिरियड असतो, हार्डली 35 मिनिट, 40 मिनिट, 45 मिनिट. ट्युशन मध्ये असेल बाहेर तर 1 तास, खूप झालं 1.5 तास. म्हणजे 1 तास, 1.5 तास, 40 मिनिट यांच्या व्यतिरिक्त तेवढा वेळ शिक्षक देऊ शकत नाही. मग समजा या तीनही पद्धतीची जर विद्यार्थी असेल तर या तीनही पद्धतीच्या विद्यार्थ्याचं समाधान या ठिकाणी शिक्षक करू शकेल का? वेळेच्या अभावी नाही. प्रत्येक स्टुडंटला वेळ देऊ शकत नाही. मग जे विद्यार्थी विचारतात त्या विद्यार्थ्यांना सांगून शिक्षक समोर जात असतो. हे सगळीकडे असंच घडतं. दुसरं, समजा तुम्ही आजारी आहात, अब्सेंट आहात, आणि तुम्हाला जर म्हटलं की एखादा भाग पुन्हा रिपिटेशन करा, तर होईल का? नाही. शिक्षकांकडे ही एक गोष्ट असते, ड्रॉबॅक असते की ते रिपिटेशन होत नाही त्यांच्याकडनं. आज एक प्रकरण शिकवला की तो प्रकरण पुन्हा शिकवला जाईल याची शाश्वती नाही. बरोबर. म्हणजे वेळेचा अभाव, रिपिटेशनचा अभाव ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे जर आपला जर हा एज्युटेकचा जर आपण प्रॉडक्ट समजून घेतला, त्या सगळ्या समस्यावर हा काय करतो, एक निराकरण करतो. लक्षात. मग आता याच्यासाठी काय तयार केलेलं आहे आपल्या या एज्युटेकने, तर याच्यासाठी या एज्युटेकने या सगळ्या समस्याचं निराकरण करण्यासाठी एक नवीन पद्धती तयार केली आहे. त्या नवीन पद्धतीचं नाव आहे फिजिटल. ठीक आहे. म्हणजे आपण म्हटलं ना आधुनिक आणि पारंपरिक, या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हटलेलं आहे फिजिकल. एक आहे फिजिकल आणि एक आहे डिजिटल. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, फिजिटल. ओके. आता तुम्ही पण बघताय, कोचिंग असो, शाळा असो, काय करतात की सिलेबस जो आहे त्या विशिष्ट टाइम पिरियड मध्ये संपवावं लागतं. जसे तुमची प्रथम घटक चाचणी आली तर ते संपवावं लागतं, द्वितीय घटक चाचणी आली तेवढा सिलेबस व्हायलाच पाहिजे. तो शाळेचा शैक्षणिक विभागाचा पर्सनल करिक्युलम असते त्याच्यामध्ये तेवढं भाग व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असं की सगळं टाइम बॉन्डिंग मध्ये बांधलेलं असतं. म्हणून ही पद्धत जी आहे फिजिटल ही तुमच्या खूप कामाची आहे. आता या पद्धतीमध्ये काय काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके. फिजिकल म्हणजे काय, तर ज्यामध्ये तुम्हाला बुक्स प्रोव्हाइड केलं जातं. डिजिटल म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्हाला नवीन जमान्याचं आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाते. म्हणजे अशा पद्धतीने दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय या ठिकाणी फिजिटल. मग आता हे फिजिटल का बरं शिक्षण पद्धती काढली, याच्या मागे काही सायन्स आहे. तो सायन्स विचारात घेऊन तयार करण्यात आलेला आहे. तर सायन्स काय म्हणते यामध्ये, सायन्स म्हणतं की या ठिकाणी एक छानसं कोट आहे. डॉक्टर एडगर डेल एज्युकेटर आहेत खूप मोठे, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी एखादा भाग वाचला, रिडिंग जर केलं तर 20% लक्षात राहतं. ठीक आहे. वाचलेला भाग जर पुन्हा जर लिहून काढला तर तो 30% लक्षात राहतं. ओके. त्याच भागाला जर ऑडिओ आणि व्हिडिओ पद्धतीने बघितलं किंवा समजून घेतलं तर तो 40% लक्षात राहतं. म्हणजे एखादा भाग वाचल्यावर 20%, लिहिल्यावर 30% आणि ऑडिओ व्हिडिओच्या स्वरूपामध्ये व्हिडिओलायझेशन ऑडिओ व्हिडिओच्या पद्धतीने 40% लक्षात राहते. तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला जर विचारलं की पहिलीमध्ये दुसरीमध्ये 4 नंबरची कविता कोणती, कवी काय, त्यांचे लेखकाचे नाव सांगा, सांगता येईल का आपल्याला? प्रकरणाचे नाव सांगता येईल का 5-10 वर्षा अगोदरचे, 20, 10, 15 वर्षाचे? नाही. पण तुम्हाला आता विचारा की पुष्पा पिक्चर मध्ये हिरो कोण होता, हिरोईन कोण होती, काय सीन होतं, कसं होतं, सगळं सांगता येईल. मुलांना पण सांगता, कार्टूनची नावं सांगता येतील, अनेक गोष्टी जुन्या जुन्या झाल्या ते सांगता येतात. कारण ते व्हिज्युअलायझेशन पद्धतीने असते, ते व्हिडिओ पद्धतीने असते, म्हणून ते लक्षात राहतं. म्हणून जर आपण या सगळ्यांचं जर कॉम्बिनेशन जर केलं तर हे अधिक लक्षात राहतं.
बरोबर आहे. म्हणजे 90% अबाव लक्षात राहतं एखादा टॉपिक जर या तीनही पद्धतीचा वापर केला. आणि जर आपल्याला अबाव 90च्या जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये एक मिळवावा लागतो, तो आहे रिपिटेशन. रिपिटेशन जर या भागाचं केलं तर तो अबाव 90च्या वर पर्सेंट आरामाने अभ्यासक्रम लक्षात राहतो. म्हणून या सायन्सचा विचार करून ही पद्धत निर्माण केलेली आहे. ओके, इथपर्यंत समजत आहे का मी काय बोललो? ज्याला ज्याला समजत असेल तर यस टाईप करा बरं. ज्ञानेश्वरी मिश्राम काय टाईप करते बेटा? म्हणजे आपल्याला जर एखादा टॉपिक अबाव 95 जर समजून घ्यायचा असेल, किती जणांना समजलं? टाईप करा यस 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 यस. एखादा टॉपिक जर आपल्याला खूप जास्त समजून घ्यायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? ठीक आहे, चला 5-6 जणांना समजले. समजणं गरजेचं आहे. समजत नसेल तर आपण काय करूया, नंतर आपण तुमच्या अडचणी चर्चा वगैरे घेऊया. मी तुम्हाला सांगतोय की सायन्स काय आहे. एखादी विद्यार्थी 99% घेतो, पूर्ण भारतामधून किंवा पूर्ण महाराष्ट्रामधून टॉप येतो, काय रिझन असतं? एखादा विद्यार्थी खूप जास्त पर्सेंटेज मिळवतो, नाव कमवतो सगळीकडे, काय रिझन काय असते? काय वेगळं करतो तो? अभ्यास तुम्ही करता, कोचिंग तुम्ही लावता, सगळं काही सगळं करतात, शाळेतही शिक्षण दिलं जातं, मग वेगळं काय करतं? तर हेच वेगळं आपल्याला या ठिकाणी बघायचंय. ठीक आहे, चला. ओके, सर्वांना समजलंय? समजत असेल तर यस टाईप करायचं, डाऊट असेल तर लिहून ठेवायचं, समजून घ्यायचं, विचारायचं. ठीक आहे. मग आता हे जे फिजिकल लर्निंग सिस्टीम आहे कोणी तयार केली? तर हे फिजिकल लर्निंग सिस्टीमचे प्रणेते आहेत मिस्टर निलेश खेडकर सर. जे कोरोना काळामध्ये यांना प्रश्नचिन्ह निर्माण झाला की अनेक विद्यार्थी जे आहेत त्यांना भरपूर सारा सिलेबस वेस्ट गेलेला आहे, वाया गेलेला आहे, त्यांना विद्यार्थ्यांच्या शाळा गेलेल्या आहेत, मग ते कव्हर कसे करतील? यांनी भरपूर सारा रिसर्च केला कोरोना काळामध्ये आणि एक आहे फिजिकल लर्निंग सिस्टीम शोधून काढली. आणि ही लर्निंग सिस्टीम त्यांनी संपूर्ण सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रापासून केली ना, आज संपूर्ण भारतामध्ये हे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहेत, पूर्ण ओव्हरऑल इंडियामध्ये. ठीक आहे. मग आता यांचं हे जे कौतुक आहे, यांचं जो हे नवीन शिक्षण प्रणाली पद्धत आहे, या शिक्षण प्रणाली पद्धतीला शासनाने पण मान्यता दिलेली आहे. जे शासन पण म्हणतंय की तुम्ही घराघरापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावं. तर असे आपले निलेश खेडकर सर हे फेमस पर्सनॅलिटी जे आहेत, यांना अनेक पुरस्कार देखील या ठिकाणी मिळालेले आहेत याच कामासाठी. लक्षात घ्या, तुम्हाला या चित्रामधून पण दिसतील की त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासंदर्भात जी काही कामं केली, त्या संदर्भात त्यांना अनेक व्हिडिओ मिळाले आहेत. यंग अचिव्हर पासून, बेस्ट एज्युकेटर पासून सगळं 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 अनेक फोटोज आहेत, आपण सगळे या ठिकाणी शो करू शकत नाही. ठीक आहे, तर हे तुम्हाला बघायला मिळेल. ऑनरेबल गव्हर्नर टू ऑनर निलेश खेडेकर विथ दिस अवॉर्ड. निलेश खेडेकर या ठिकाणी निलेश खेडेकर यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. आणि चला, म्हणजे सांगण्याचा अर्थ यांच्या कार्याचा गुणगौरव सगळीकडे झालेला आहे. त्याच्यामुळे कोणी तयार केलं, कसं तयार केलं, काय आहे हे तुम्हाला कुठेही मिळून जाणार. फेमस पर्सनॅलिटी आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला 100% ट्रस्ट करायला हरकत नाही की हे चांगलं बेस्ट प्रोजेक्ट आहे, बेस्ट प्रॉडक्ट आहे. आता आपण बघूया फिजिकल लर्निंग सिस्टीम काम कशी करते. ओके, इथं 8वीचे विद्यार्थी आहेत, काही 9वीचे विद्यार्थी आहेत, काही 10वीचे विद्यार्थी आहेत. आणि प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला 90% अभाव मिळाले पाहिजे, आपल्या आई वडिलांचं नाव कमवलं पाहिजे, तुमचं नाव शाळेच्या बॅनरवर चमकलं पाहिजे, गावात चमकलं पाहिजे, पेपरवर आलं पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटतं. बरोबर. मग हे जे आहे हे कोणकोणत्या बोर्डासाठी फिजिकल लर्निंग सिस्टीम या ठिकाणी तयार केलेली आहे? ते एक आहे सीबीएसई बोर्ड, एक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम, एक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश मीडियम, महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी मीडियम आणि एक आहे सीबीएसई बोर्ड हिंदी मीडियम. ठीक आहे, हे जेवढे काही बोर्डची तर नावे दिसतात या बोर्डचा सिलेबस आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, आता एक काम कशी करते ते बघा.
शिक्षण कुठेही घेतलं जातं, विषय नाही, फक्त ते काम कशी करतं आणि आपले पर्सेंटेज वाढवणे, आपल्याला शैक्षणिक आपल्या अकॅडमिक मध्ये चांगल्या ठिकाणी पोहोचणे आणि सक्सेस मिळवण्यासाठी कसं काम करते ते इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी आपण बघूया कसं काम करते. ठीक आहे, तर काय आहे हे लर्निंग सिस्टम आपण या ठिकाणी बघू. इथं काय करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या. तर सर्वात प्रथम डिजिटल पद्धतीमध्ये काय, तर लक्षात घ्या, 70 लोकांची टीम, जे एक्सपर्ट लोक आहेत आपापल्या विषयामध्ये, या एक्सपर्ट लोकांची टीम आहे. या टीमने काय केलं, हे विद्यार्थ्याचं जेवढं काही पुस्तकीतलं सिलेबस आहे त्या सिलेबसला काय केलं, एक आपल्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं. ठीक आहे, आता हे रेकॉर्डेड केलेली व्हिडिओ आहे त्याची क्वालिटी आहे एचडी. एचडी तुम्हाला समजत असेल की एचडी मध्ये एखादा व्हिडिओ कशा पद्धतीने दिसतो, तर एचडी क्वालिटी मध्ये पूर्ण सिलेबस काय केलेला आहे, व्हिडिओद्वारे रेकॉर्ड केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओजला हाय क्वालिटीची ग्राफिक्स आणि अॅनिमेशन दिले. तर ग्राफिक्स आणि अॅनिमेशन तुम्हाला समजत असेल, जसे कार्टून विद्यार्थी बघतात, विद्यार्थ्यांना कार्टून का आवडतं, रिझन काय आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये कार्टून का आवडतात, रिझन तेच आहे की त्याच्यामध्ये ग्राफिक्स आणि अॅनिमेशन दिलेलं असते आणि त्याच्यामुळे मुलं त्याच्याकडे करतात, अट्रॅक्ट होतात. इथं काय केलं गेलेलं आहे, जो काही सिलेबस रेकॉर्ड केलेला आहे त्याला अॅनिमेटेड केलेला आहे, ग्राफिक्स केलेला आहे. उदाहरणार्थ एखादा तुम्हाला समजा हार्टचा जर विषय शिकवला जात असेल आणि त्याला समजा जर एखादा प्लेन फोटो काढून दाखवलं किंवा तुम्हाला जर तसं ब्लॅकबोर्डवर हार्टचं चित्र काढून दाखवलं, तर तेवढं समजणार नाही. तो कदाचित 10-20% समजेल, 30% समजेल. पण तोच जर तुम्हाला हार्ट प्रत्यक्षामध्ये दाखवलं, 3D डायमेन्शनने दाखवलं, ग्राफिक्सद्वारे दाखवलं, अॅनिमेशन दिलं, त्याला वर्किंग कसं करतं, कुठून ब्लड येत आहे, कुठून जात आहे, कुठं तो डिऑक्सिनेटेड होत आहे, ऑक्सिनेटेड होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्राफिक्सद्वारे समजणार. एकदा की जर तो ग्राफिक्सद्वारे जर त्याला समजलं, ग्राफिक्सद्वारे समजलं की त्याला अभ्यासामध्ये खूप जास्त फायदा होईल. ओके, आणि हे जे व्हिडिओ काय केलेले आहेत, ह्या व्हिडिओला 24 आवर साठी तुमच्यासाठी अवेलेबल केलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ असं की तुमच्या जवळ 24 आवर टीचर आहे. तुम्ही कधीही रात्रीच्या 12 वाजता जरी म्हटलं तरी अभ्यास करू शकता. ठीक आहे, हे झालं. आता हे कुठं अवेलेबल केलेलं आहे लक्षात घ्या. हे डिजिटल पद्धत म्हणजे काय, तर हे एका बुक मध्ये टाकलेलं आहे, ज्याला आपण स्मार्ट बुक म्हणतात. स्मार्ट बुक का म्हणतात, याला रिझन आहे. स्मार्ट बुक का स्मार्ट बुक म्हणतात, कारण या स्मार्ट बुक मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज व्हिडिओ मिळतील. या स्मार्ट बुक मध्ये तुम्हाला टेक्स्च्युअल क्वेश्चन्स मिळतील, जे पुस्तकामध्ये तुम्ही शिकतात ते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण मिळतील, जे पुस्तकीच्या व्यतिरिक्त आहेत ते पण क्वेश्चन्स मिळतील. त्याच्यानंतर त्या बुकमध्ये टेस्ट सिरीज पण आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना कुठं जाण्याची गरज नाही. आपण 3 प्रकरणानंतर शाळेमध्ये टेस्ट देतो, 4 प्रकरणानंतर देतो. आता बोर्डाची परीक्षा तर पूर्ण प्रकरणानंतर पेपर होते, टेस्ट होते. पण इथं विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास हा लगेच टेस्ट करता आलं पाहिजे, याच्यासाठी टेस्ट सिरीज पण त्या नोटबुकामध्ये दिलेली असते. आणि हे सगळं सगळं जे व्हिडिओज आहेत ते QR कोड मध्ये कन्वर्ट केलेले आहे. QR कोड समजते, जे आपण आता फोन पेने पैसे पाठवतो, QR कोड दिसतो तुम्हाला बाजारामध्ये, दुकानावर, ते QR कोड, त्या QR कोड म्हणजे याला कन्वर्ट केलेलं आहे. आणि याच बरोबर आपला एक काय आहे, ऍप आहे. ऍपचं नाव आहे ऍक्टिव्ह ऑल लर्न ऍक्टिव्ह ऍप. या ऍपद्वारे आणि या बुक्सद्वारे तुम्ही पूर्ण आपलं एज्युकेशन करू शकता. म्हणजे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण या ठिकाणी या डिजिटल लर्निंग सिस्टीम मध्ये इझिली होते. ठीक आहे, आता हे कसं काम करते ते आपण या ठिकाणी बघूया. आइए समझते हैं ठीक है, एड्यूटेक बुक्स कैसे काम करते हैं। इस बुक में चैप्टर के हर एक कॉन्सेप्ट यानी अवधारणा के सामने एक क्यूआर कोड है। उसी तरह हर एक क्वेश्चन यानी सवाल के सामने भी एक क्यूआर कोड है। जब आप हमारे ऐप के जरिए इन यूनिक क्यूआर कोड्स को स्कैन करेंगे तो एक एक्सपर्ट टीचर आपके सामने आएंगे, जो इंटरैक्टिव ग्राफिक्स के साथ डिटेल में आपको वो अवधारणा समझाएंगे। To understand the second property, let me have a plane mirror with me, and I'm going to tilt this torch. So now what we are going to do is we are going to switch the torch once again.
You just saw that when I switched the torch on, there was a beam of light which went in a particular direction and it bounced back from the plane mirror, and this bouncing back of light is called as reflection of light. हमारी QR बुक्स में टेक्स्ट बुक के सभी प्रश्नों के हल वीडियो फॉर्मेट में हैं। इसी के अलावा एडिशनल क्वेश्चंस यानी अतिरिक्त प्रश्न के आंसर्स भी हैं। हमारी बुक्स में आंसर्स लिखकर राइटिंग प्रैक्टिस करने के लिए स्पेस भी दिया गया है। आप हमारे बुक्स कहीं से भी और कभी भी एक्सेस कर सकते हैं और कभी भी पढ़ सकते हैं। अब आपका बच्चा कभी भी किसी क्लास या ट्यूशन की वजह से अपना फुटबॉल मैच मिस नहीं करेगा। चला, तर आपला जो बुक आहे त्या बुकचं काही पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे। ठीक आहे, तर हे एक एक पार्ट आपल्याला समजलं पाहिजे की काय म्हणतं हे पार्ट। ठीक आहे, तर आपली जी पुस्तक असते, जे आता आपण स्मार्ट बुक म्हटलं ज्याला, ज्याला आपण फिजिकल बुक म्हटलं, याच्यामध्ये काय केलेलं आहे, नंबर एक तुमच्या पुस्तकीमध्ये जेवढं काही कंटेंट शिकवलं जाणार आहे तुमच्या सिलेबसमध्ये, हा पूर्ण सिलेबस, या सिलेबसवर आधारित एक मेन व्हिडिओ असणार आहे QR कोड मध्ये। ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्याचं पूर्ण हा टॉपिक या मोठ्या व्हिडिओमध्ये कव्हर होईल, पूर्ण पुस्तक कव्हर होईल या ठिकाणी या मोठ्या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, आता विद्यार्थ्यांना हे जर समजलं, आता दुसरी गोष्ट आहे, तुम्ही वारंवार बघू शकता हे ऍप आहे, या ऍपला जर ओपन केलं, इथं स्कॅनर असते आणि हे कुठून ओपन करता येत नाही, इथूनच ओपन करता येणार। ऍपद्वारे स्कॅन केलं की तुम्हाला हे पुस्तक आहे, या पुस्तकीला स्कॅन जर केलं पहिला व्हिडिओ, तर तुम्हाला पूर्ण समरी या ठिकाणी मिळेल। ओके, त्याच्यानंतर टॉपिक वाईज व्हिडिओ टाकले। टॉपिक वाईज म्हणजे काय, जो क्वेश्चन असेल तुमच्या पुस्तकीतला असेल, एक्स्ट्रा क्वेश्चन असेल, त्या प्रत्येक एक्स्ट्रा क्वेश्चन साठी पण एक QR कोड टाकलेला आहे, म्हणजे तुम्हाला जो समजलं नाही तुम्ही त्याला स्कॅन करून ते बघू शकता। त्याच्या व्यतिरिक्त हे जे तुमचं जागा सोडलेली आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या इथं नोटबुकचा उपयोग करता, तर नोटबुकचा उपयोग न करता तुम्हाला त्याच्या खाली लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथं रायटिंग प्रॅक्टिस पण होत आहे। लक्षात बघायचं आहे, पहिल्यांदा इथून समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल समजलं तुम्ही या QR कोडचा वापर करू शकता। म्हणजे प्रत्येक टॉपिक मागे या ठिकाणी क्वेश्चन मागे काय दिलेलं आहे, QR कोड दिलाय। टॉपिक मागे टॉपिक पण असतात, जसं हा टॉपिक बघा ऍग्रीकल्चर टॉपिक आहे, त्याच्यासाठी स्पेशल QR कोड राहील। त्याच्यानंतर तुमचं इथे क्रॉप प्लांट्स आहे, त्याच्यासाठी हे वेगवेगळे जे हे आहेत टॉपिक्स, त्या टॉपिक्स साठी पण पर्सनली एक काय दिलेले आहेत, क्लिअर करण्यासाठी अॅनिमेटेड व्हिडिओ दिलेले आहेत। त्याच्यानंतर सेकंड पार्ट मध्ये काय ते, आता सगळे टॉपिक झाले, तुमचा ओव्हरऑल समरी झाली, आता येतंय तुमचं क्वेश्चन्स आन्सर। तर क्वेश्चन्स आन्सर साठी पण एक क्वेश्चन्स आन्सर साठी एक पर्सनल काय दिलेलं असतं, व्हिडिओ दिलेलं असतं, आणि त्याचं अॅनिमेशन किंवा त्याचं जे आन्सरिंग असतं ते विथ अॅनिमेटेड विथ कन्सेप्ट बेस आन्सर दिलेलं असते, विथ चित्रासहित ग्राफिक्सद्वारे, म्हणजे विद्यार्थ्यांना ते अधिक लक्षात येईल, त्याचा आन्सर अशा पद्धतीने लिहून सांगितलं जातं आणि बेस्ट वेने। मग तेच विद्यार्थ्यांना इथं लिहायचं असतं, म्हणजे विद्यार्थ्याचं लिखाणाचं पण कार्य या ठिकाणी होत आहे, व्हिज्युअलायझेशन पद्धतीने पण काम होत आहे, म्हणजे ज्या काही अडचणीचा सामना त्याला करावा लागतो तो या ठिकाणी केला जातो। आता प्रत्येक क्वेश्चन्स मागे, आता प्रत्येक प्रकरणामध्ये मिनिमम 40 ते 50 QR कोड आहेत, क्वेश्चन्स आहेत, QR कोड आहेत म्हणजे क्वेश्चन्स आहेत, तर असे मिनिमम QR कोड आणि क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर साठी तुम्हाला त्यामध्ये जागा असतं, म्हणून याला आपण म्हणतो स्मार्ट बुक हा सेकंड पार्ट। ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो भाग असतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो। आता काय होतं की शाळेमध्ये क्लासेसमध्ये आपण शिकल्यानंतर आपली टेस्ट कधी होतं, तर आपली टेस्ट होते हे 2 प्रकरणानंतर, 3 प्रकरणानंतर। लक्षात ठेवायचं कधी पण की एखादा भाग, जसं आता एक प्रकरण तुम्हाला आज शिकवलंय, त्या प्रकरणाचं जर तुम्ही अभ्यास 24 तासाच्या आतमध्ये किंवा 48 तासाच्या आतमध्ये त्याच दिवशीपर्यंत जर केलं तर तो तुम्हाला 20% लक्षात राहतो। तोच भाग समजा आपण 2-3 दिवसांनी, 2 दिवसांनी किंवा 72 त्याच्यानंतर पुन्हा 1-2 दिवसामध्ये जर केलं तर तो आपल्याला 50 ते 60% लक्षात राहतं।
त्याच भागाचे डिव्हिजन आपण 7-8 दिवसांनी केलं तर तुम्हाला तो 80-90% लक्षात राहतो. म्हणजे झालेल्या भागाला आपल्याला लगेच रिव्हिजन करायची असते, झालेल्या भागाला लगेच सॉल्व्ह करायचं असते, तर लक्षात राहील. होतं काय, आपण 5-10 दिवसा पहिले काय खाल्लं ते लक्षात राहत नाही आपल्याला. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, त्याची रिपिटेशन होत नाही. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय, रिपिटेशन करायचं खूप जास्त संधी या ठिकाणी मिळते. मग आता आज प्रकरण झाला तर त्याला आपल्याला समजलं की नाही समजलं याच्यासाठी आपल्याकडे असाइनमेंट असते, असेसमेंट, त्याला आपण एक्झरसाइज म्हणतो किंवा क्विज, त्याला म्हणून आपण टेस्ट. ही टेस्ट त्या पुस्तकीमध्येच असतं सगळ्यात शेवटी. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण अशी गंमत आहे की ही जी टेस्ट आहे ही टेस्ट तुम्हाला QR कोड मध्येच मिळते. ठीक आहे. आता तुमच्या पुस्तकीमध्ये QR कोड मध्येच काय मिळते, टेस्ट मिळते बघा सगळ्यात शेवटी. आणि हे लक्षात घ्या, क्वेश्चन हे एकाच पद्धतीचे नाही, टोटल ओव्हरऑल सगळे क्वेश्चन्स असतात. MCQ, फिल इन द ब्लँक्स पासून सगळे मॅच द पेअर पासून शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर सगळे इन्क्लूड केले. पुस्तकीच्या बाहेरचे म्हणजे एक्स्ट्रा क्वेश्चन पण ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर स्कॅन केला आपण, स्कॅन केल्यानंतर काय होईल, विद्यार्थ्याला या ठिकाणी आन्सर्स मिळतील. क्वेश्चन्स या ठिकाणी टेस्ट ओपन होईल. टेस्ट ओपन झाल्यानंतर आता समजा शाळेमध्ये क्लासेसमध्ये आपण पेपर दिला तर लगेच आपल्याला त्याचे अनालिसिस मिळत नाही. 4 दिवसांनी 5 दिवसांनी मिळते. मग आपल्या कुठे चुका झाल्या त्या पण लक्षात येत नाही, कशा झाल्या त्याही लक्षात येत नाही. मग इथं काय होतं, जसं 50 मार्काचा पेपर आहे, समजा तुमचे 5 प्रश्न चुकले 50 पैकी, तर तुमचं उत्तर सबमिट केल्यानंतर तिथे लगेच लक्षात येते की तुमचा हा प्रश्न चुकलेला आहे, व्ह्यू अगेन. तुम्हाला त्याचा व्हिडिओ ओपन होते, जो चुकलेला आहे त्याचा व्हिडिओ ओपन होते, तो व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघायचा असते आणि तो पेपर पुन्हा सबमिट करायचा असतो. म्हणजे जिथं चुकलं त्याचं लगेच अनालिसिस होतं आणि लगेच त्याचं सोल्युशन पण मिळतं. म्हणजे लगेच अभ्यास करा, लगेच पेपर द्या, लगेच सोल्युशन मिळेल. तर मला सांगा याचा फायदा निश्चितच तुम्हाला होणार आहे ना. तर ह्या अशा पद्धतीचा हा एक भाग आहे. आता हे कसं काम करते हे तुम्ही समजून घ्या, असाइनमेंट कसे काम करते. हमारी क्यूआर बुक्स के हर चैप्टर के एंड में एक स्मार्ट असेसमेंट है जो MCQ बेस्ड है, जिसे ये पता चलता है कि आपके बच्चे को चैप्टर कितनी अच्छी तरह से समझ आया है। असेसमेंट सबमिट करने पर ये आपको बताता है कि कौन से आंसर्स सही हैं और कौन से गलत। हर गलत आंसर के बगल में एक व्यू ऑप्शन होता है, जिसे सिलेक्ट करने पर वो वीडियो खुलता है जो उस क्वेश्चन से रिलेटेड है, जिसे देखकर आपका बच्चा अपनी गलतियां सुधार सकता है और अच्छे मार्क्स ला सकता है। मैं जानता हूं आप यही चाहते हैं, सो व्हाई वेट, गो फॉर एड्यूटेक बुक्स, क्योंकि एड्यूटेक QR बुक्स टेक्स्ट बुक, वर्कबुक, गाइड एंड नोटबुक का कॉम्बिनेशन है जो कवर करता है टेक्स्ट बुक के हर एक चैप्टर, हर एक क्वेश्चन और एडिशनल क्वेश्चंस भी, वीडियो सॉल्यूशंस और असेसमेंट्स के साथ। तो अब आपके बच्चे के अच्छे मार्क्स स्कोर करने का वन स्टॉप सॉल्यूशन, एड्यूटेक QR बुक्स। तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे थर्ड टॉपिक झालं, असेसमेंट. ठीक आहे, टेस्ट सिरीज. आता काही पालकांनी मेसेज टाकला की सर आवाज बरोबर येत नाही किंवा कमी येत आहे. त्यांनाही समजा जर काही अडचणी असतील तर आपण सविस्तर बोलणार आहोत. ओके. आता हे झालं असेसमेंट. आता विद्यार्थी अभ्यास पण करतोय, लिहितोय, सगळं करतोय, टेस्ट पण देतोय. पण विद्यार्थ्याची कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे की विद्यार्थी हा कुठे आहे, कोणत्या लेवलवर आहे, किती विद्यार्थ्यामध्ये कितीवा येतो किंवा त्याची ब्रिलियन्सी काय आहे आपल्याला चेक करता आलं पाहिजे. चेक करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, कॉम्पिटिशन पाहिजे. त्याच पद्धतीने आता सध्या काय असतं, विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेस पण या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात आहे. म्हणजे बघा आपला चौथा पार्ट येतो या ठिकाणी, लाईव्ह क्लासेस इन द फॉर्म ऑफ क्विज. लक्षात. आता या ठिकाणी विद्यार्थ्याचे लाईव्ह क्लासेस होतात. तर लाईव्ह क्लासेस मध्ये काय होतं की तुम्हाला ऑलरेडी एका महिन्याचा सिलेबस ऑलरेडी पाठवला जातो पूर्ण, आणि त्या सिलेबस मध्ये परिपूर्ण कोणत्या चॅप्टरवर कोणती कधी लाईव्ह क्लासेस होणार आहे, काय होणार आहे, सगळं तुम्हाला ऍप मध्ये मिळतं.
म्हणजे ऑलरेडी तुम्हाला पूर्ण टाइम टेबल मिळतं, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करून त्या पद्धतीने अभ्यास करावा लागतं आणि विद्यार्थी ज्या टॉपिकवर लाईव्ह क्लासेस असणार आहे त्या क्लासेसला त्या भागाला वाचून रिव्हिजन करून येऊ शकतो. मला सांगा, आपल्या क्लासमध्ये ट्युशन्समध्ये विद्यार्थी जातात, समजा एक प्रकरण आज शिकवणार आहे, तो प्रकरण समजा जर व्यवस्थितरित्या जर समजून आजच गेला तर तो वर्गामध्ये हात वर करणार की नाही करणार? तो वर्गामध्ये हात वर करणार, क्लासमध्ये हात वर करणार. आणि हात वर जर केलं तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार, शिक्षक त्याला शाबासकी देतील, 10 विद्यार्थ्यांसमोर तो सांगणार आणि एकदा की जर त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढला की त्याला आणखी आनंद होणार, तो घरी गेल्यावर शिकवलेला भाग पुन्हा वाचणार. जेव्हा जेव्हा गरज आहे तो तेव्हा तेव्हा रिपीट करणार. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या ग्रोअप करत तो जाणार. आता या ठिकाणी लाईव्ह क्लासेसला पुन्हा एका पद्धतीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, ते म्हणजे क्विज. ओके, आता क्विज म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असेल, या ठिकाणी कॉम्पिटिशन म्हणजे विद्यार्थी किती अभ्यास केलेला आहे आणि त्याची रँक आहे त्यासाठी क्विज कॉम्पिटिशन तयार केली गेलेली आहे. आणि या क्विज कॉम्पिटिशन मध्ये विद्यार्थ्यांना रिवॉर्ड मिळतात, बक्षीस मिळतात, पैसे मिळतात स्कॉलरशिपच्या स्वरूपामध्ये. म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी स्वतःहून त्याला टॉपिक माहिती असतो की मला या टॉपिकला या दिवशी जायचं आहे, तर तो अभ्यास करून जातो आणि पूर्ण भारतातील सगळे विद्यार्थी एकत्र येतात आणि क्विज देतात. त्या क्विज मध्ये ज्याचा नंबर येतो त्याला प्राइजिंग पण दिली जाते. म्हणजेच या ठिकाणी गेमिफिकेशन पद्धतीने क्विज घेतली जाते. ओके, म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे, आता सांगितलं की गेम अधिक लक्षात राहतं, कार्टून अधिक लक्षात राहतं, तर विद्यार्थ्यांना सिलेबस लक्षात राहावं याच्यासाठी गेमिंग पद्धतीने क्विज आणि लाईव्ह क्लासेस कंडक्ट केलं जातं. म्हणून हे आपल्यासाठी ब्रेन बुस्टिंग पॉवर म्हणून काम करतं. तर हे क्विज किंवा हे लाईव्ह क्लासेस कसं कंडक्ट होतं ते पण आपण थोडंसं या व्हिडिओद्वारे समजून घेऊ. आप जरूर जानते होंगे कि बच्चों को गेम्स खेलना कितना पसंद है, इसलिए हमने एड्यूटेक में एजुकेशन को गेमिफाई किया है. कैसे? लाइव लेक्चर्स इन द फॉर्म ऑफ क्विजेस. जी हां, हमारे बैटल ऑफ ब्रेन्स में हम टेस्ट को क्विज के फॉर्म में कंडक्ट करते हैं. बच्चों को अक्सर दुविधा होती है, व्हाट टू स्टडी, माने क्या पढ़े, हाउ टू स्टडी, कैसे पढ़े, जिसके लिए बच्चों को पहले से 1 महीने का टाइम टेबल दिया जाता है कि कौन से डे पर कौन सा क्विज होने वाला है और उसके लिए बच्चों को कौन से टॉपिक्स प्रिपेयर करने हैं. बच्चे वो सारे टॉपिक्स QR कोड्स स्कैन करके प्रिपेयर करते हैं और हमारे टीचर्स क्विज कंडक्ट करते हैं. इसी के साथ टीचर्स उन्हें ये भी बताते हैं कि पढ़ाई किस तरह से करनी है. क्विज में हर सही आंसर पर कुछ पॉइंट्स मिलते हैं और जितना तेज वो आंसर करे उससे कुछ बोनस पॉइंट्स भी मिलते हैं. इस बेसिस पर एक लीडर बोर्ड तैयार होता है जिससे बच्चों की रैंकिंग्स बनती है. सबसे इंपॉर्टेंट बात यह है कि हर क्वेश्चन के बाद टीचर उस क्वेश्चन को बच्चों के साथ डिस्कस करते हैं कि कौन सा आंसर सही है और क्यों. और जो एक्सप्लेनेशन होता है वो एनिमेशंस के द्वारा होता है. तो क्विज के लिए तैयार हो? चलिए शुरू करते हैं. इट स्टार्ट्स इन 3, 2, 1 and this is your question. Within 1 second there was an answer. 2 people या 3. Okay, क्या बात है, क्या बात है. सर इधर लिखा है यू आर ऑन फायर. क्या बात है, क्या बात है. क्योंकि अगर 1 सेकंड में आप करोगे तो फायर में तो हो गई. चलो लास्ट 6 seconds, 5 seconds, 4, 3, 2, 1 and time's up. ध्यान देना है लीडर बोर्ड पे. कौन आता है नंबर 1 पे? एंड द नंबर 1 इज रचित. रचित पहले क्रमांक पर आते हुए. रचित is on 1. Then we have Shubhra. Whenever velocity decreases, acceleration becomes negative. Yes. सर एक बार रिपीट करना प्लीज. एक बार रिपीट करेंगे फिर से. पॉजिटिव एक्सेलरेशन की जब हमने बात किए थे बेटा, पॉजिटिव एक्सेलरेशन में वेलोसिटी क्या हुई थी? इंक्रीज हुई थी. पॉजिटिव में वेलोसिटी इंक्रीज हुई थी. फिर हमने उसको टेक्निकली भी अंडरस्टैंड किया कि क्यों वेलोसिटी इंक्रीज होने पर
एक्सेलरेशन पॉजिटिव होता है। उसी तरह से अगर हम नेगेटिव एक्सेलरेशन की बात करेंगे तो वेलोसिटी इंक्रीज होने के बजाय क्या हो जाएगी, डिक्रीज हो जाएगी, है ना। तो लेट अस ट्राई टू टेक्निकली अंडरस्टैंड। हर क्विज में टॉप 40% बच्चों को स्कॉलरशिप प्राइजेस दी जाती है। मान लीजिए अगर 100 बच्चे एक क्विज में बैठे हैं तो उनमें से टॉप 40 बच्चों को स्कॉलरशिप प्राइजेस जीतने का मौका मिलता है। टॉप विनर को 150 रुपीस का स्कॉलरशिप प्राइज दिया जाता है। इसके अलावा हर चैप्टर में जो बच्चा हाईएस्ट पॉइंट्स स्कोर करता है उसे एक डिजिटल सर्टिफिकेट दिया जाता है और उस बच्चे को उस चैप्टर का चैंपियन घोषित किया जाता है। इतना ही नहीं, पूरे साल में जिस बच्चे के सबसे ज्यादा हाईएस्ट पॉइंट्स होंगे उस बच्चे को चैंपियन ऑफ चैंपियंस घोषित किया जाएगा और उस बच्चे को मिलेगा एक गोल्ड मेडल। जी हां, एक गोल्ड मेडल। इसी के साथ जो बच्चा सेकंड पोजीशन पे होगा उसे मिलेगा एक सिल्वर मेडल एंड जो बच्चा थर्ड पोजीशन पे होगा उसे मिलेगा एक ब्रॉन्ज मेडल। तो इस तरह से हम बच्चों की टेस्टिंग गेम के फॉर्म में लेकर और रिवॉर्ड्स देकर इंटरेस्टिंग बनाते हैं। तर मंडळी या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने विद्यार्थी गेमिंग पद्धतीने, क्विज पद्धतीने आपली अभ्यास करून या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये उतरू शकतो। ठीक आहे, आता मला सांगा किती विद्यार्थ्यांना वाटतं की खरंच हे आपल्यासाठी खूप युजफुल आहे, चांगलं आहे? टाईप करा। किती विद्यार्थ्यांना वाटतं की खरंच हा युनिक कन्सेप्ट आहे आणि हा तुम्हाला उपयोगाचा ठरेल? तुम्ही नक्कीच याच्यामध्ये आपले आताचे जे पर्सेंटेज तुम्हाला मिळाले असतील त्याच्यापेक्षा पुढील पर्सेंटेज नक्की वाढतील असं तुम्हाला वाटतं? येस असेल तर येस टाईप करा, नो असेल तर नो टाईप करा। किंवा हा एक युनिक कन्सेप्ट आहे सध्या, त्याच्यामुळे निश्चितच आहे, म्हणून या ठिकाणी करणारा, या पद्धतीने अभ्यास करणारा विद्यार्थी 100% हे चांगल्याच पर्सेंटेज मध्ये त्याची वाढ होणार आहे, बरोबर? चला, आता आपण थोडासा जर विचार केला, काही विद्यार्थी आता ऑनलाईन क्लासेस लावतात, भरपूर सारे उपलब्ध आहेत, ऑफलाईन क्लासेस लावतात। जर आपण याचं कंपॅरिझन जर शॉर्ट मध्ये जर केलं बाळांनो तर लक्षात येईल की ऑनलाईन मध्ये वेळ समजा जर बघितलं जास्तीत जास्त 1 तास, 1.5 तास, 2 तास आपण 1 ते 2 तास टीचिंग करता येईल। ऑनलाईन मध्ये पण जवळपास 1 ते 2 तास भरपूर झालं, 2-2 तास कोणतेही शिक्षक शिकवत नाही, कारण की विद्यार्थ्याची मानसिकता, स्वतः शिक्षकांची मानसिकता 2-2 तास कंटिन्यू एखादा टॉपिक घेणे किंवा शिकवणे हे कठीण असतं। 2-2 तास, 1 तास सफिशियंट आहे, भरपूर झालं। परंतु या ठिकाणी टीचर्स आपल्याला फारसा वेळ फक्त 1-2 तास देऊ शकतो, या ठिकाणी 1-2 तास देऊ शकतो, पण या ठिकाणी आपल्याकडे टीचर्स 24 आवर्स अवेलेबल आहे। कधीही रात्री 12 वाजता, 2 वाजता, 4 वाजता तुम्हाला वाटलं एखादा टॉपिक विसरला असेल, पुन्हा वाचणे, तुम्हाला वाटतंय तुम्हाला हा समजलेला नाही, एखादा प्रश्न समजला नाही, तुम्ही QR कोड करून, म्हणजे तुमच्याजवळ व्हिडिओ स्वरूपामध्ये 24 आवर टीचर आहे। तुमचा डाऊट कधीही केव्हाही, म्हणजे तुम्हाला म्हणता येणार नाही की मला हा समजला नाही म्हणून उत्तर दिलं नाही, माझ्या मम्मीला येत नाही, माझ्या पप्पाला येत नाही, याला सांगा त्याला सांगा, कुणाची आवश्यकता नाही। QR कोड स्कॅन करा, ओपन करा बुक, वाचा, समजून घ्या, म्हणजे 24 आवर्स तुम्हाला या ठिकाणी फिजिकल टीचर उपलब्ध आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी एकत्रितपणे टीचिंग केली जाते, याही ठिकाणी एकत्रितपणे टीचिंग केली जाते, पण या ठिकाणी 1 to 1 टीचिंग काय होते, 1 to 1 टीचिंग होते। या ठिकाणी रिपिटेशनचे चान्सेस खूप कमी असतात, याही ठिकाणी रिपिटेशनचे चान्सेस खूप कमी असतात, या ठिकाणी रिपिटेशनचे चान्स खूप जास्त वेळा, 1 ते 1000 वेळा तुम्ही रिपीट करायचं असेल तरी करू शकता मित्रांनो। अशा पद्धतीचं हे या ठिकाणी आहे। समजा तुम्ही एखाद्या कोणत्याही याच्या कोर्सेसची जर फीस बघितली ऑफलाईन मध्ये तर 5,000, 6,000, 7,000 एका सब्जेक्टची तुम्हाला आरामाने तिथं पण फीस मिळून जाईल। ठीक आहे, तर हे जर कोर्स आहे, हा जो प्रॉडक्ट आहे, या प्रॉडक्ट तुम्हाला कोणत्या प्राइस मध्ये मिळू शकेल किंवा कोणत्या प्राइस मध्ये मिळेल हे आपण या ठिकाणी आता समोर बघणार आहोत। तर मला वाटते की प्रत्येकाला कदाचित हा प्रॉडक्ट कशा पद्धतीनं वर्क करते, कशा पद्धतीने हे आहे हे समजलेलं असेल असं मला वाटतं।
ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलेलं आहे का? या ठिकाणी येस टाईप करा. किती जणाला समजलेलं आहे हे जे आतापर्यंत आपण बघितलं कसं वर्क करतं. कुणाला अडचण असेल तर आपण या ठिकाणी पुन्हा वाय टाईप केलं तरी चालेल शॉर्ट मध्ये. हे किती जणाला समजले की कशा पद्धतीनं वर्क करते. ठीक आहे. चला, श्रेयस आहे, रुद्रा आहे, श्रावणी, दिव्यांशी. ओके, चल. तर यामध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत ते बघूया आपण. सप्लिमेंटरी कोर्स आहे, अकॅडमी कोर्सेस आहे, युनिव्हर्सिटी कोर्सेस आहे. अशा 3 पद्धतीचे कोर्स या प्रोजेक्ट अंतर्गत आपण तयार केलेले आहेत. ठीक आहे. तर हे जे आहेत हे बघा, आपले खेडकर सर आहेत, निलेश खेडकर सर, भगवद्गीता घेऊन. तर या ठिकाणी एज्युकेशन बरोबर संस्कारावर पण या ठिकाणी भर दिलेला आहे. एक खूप छानशी भगवद्गीता, जगामध्ये पहिल्यांदा अशी भगवद्गीता तयार करण्यात आलेली आहे. तर भगवद्गीता पण हे या ठिकाणी मिळतंय. पालक वर्ग अशा पद्धतीने घेतात आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की आता सध्या भरपूर ठिकाणी एज्युटेकचा वापर करून विद्यार्थी आपली प्रगती साधत आहे. अशा हजारो फोटोज आहेत, हजारो व्हिडिओज आहेत. आपण तेवढे दाखवू शकत नाही, परंतु या ठिकाणी दाखवतोय तुम्हाला जे काही आहे आपल्याकडे थोडं शॉर्ट मध्ये. विद्यार्थी असे परचेस करून आपली प्रगती साधत आहेत. ओके, चला. आता नुकताच रिझल्ट लागला. रिझल्ट मध्ये पण बघा की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज 95, 91, 93 मॅथमॅटिक्स, मॅथ, सायन्स. याचा खूप चांगला असा बेनिफिट आहे की ज्या विद्यार्थी बाहेरगावी असतात, ज्यांना येण्या जाण्याचा त्रास होतो, फारसे क्लास अवेलेबल नसतात, चांगले टीचर्स अवेलेबल नसतात, कधी कधी चांगली शाळा अवेलेबल नसते, मग अशा वेळी या विद्यार्थ्यांना घरीच बसून हे चांगले मार्क्स मिळवण्याची एक संधी या ठिकाणी मिळते. हे मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे. ओके, तुम्हाला दिसते काही बाहेरचे नाहीत, आपण काही मोजके आपल्या महाराष्ट्रातले घेतलेले आहेत. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र, हिंगोली, नाशिक, यांचे पर्सेंटेज बघा. म्हणजे निश्चितच या ठिकाणी तुमचे पर्सेंटेज हे जसे आज तुम्हाला काही 90% मिळत असतील, 80% मिळत असतील, तर या माध्यमातून जर अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला 10, 12, 15% 100% वाढणार, म्हणजे वाढणार. जरी 15-20 नाही वाढणार, पण 10, 12, 15. आणि याच पद्धतीने रेग्युलर जर अभ्यास केला तर निश्चितच 100% खूप छान मार्क्स पडतील, यात काहीच विषय नाही. ओके, चला. कर्नाटकामधली एक मुलगी आहे बघा, 99.33. कर्नाटक हा माहिती आहे का तुम्हाला? केरळ, कर्नाटक, त्या ठिकाणी अभ्यासाला खूप जास्त महत्व दिलं जातं. ठीक आहे. चला बघा, टॉपर विद्यार्थी आहेत, तुम्हाला दिसेल 93, 90 सायन्स मध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये किती मार्क्स आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं क्वीज मध्ये जी रँक मिळतात बघा, याच्याबद्दल तुम्हाला सांगतोय की विद्यार्थ्याचं असं बॅनर बनतंय, बॅटल ऑफ ब्रेन म्हणून, आणि तुमचा एक ग्रुप बनतो विद्यार्थ्याचा, जे हा परचेस करतात आणि त्यांना रँक जे दिली जातं बघा, आणि यांना प्राइस दिलं जाते. थर्ड रँकवर 50 रुपये, 150 रुपये, 150 रुपये. वर्ग वाईज तुम्हाला लेक्चर्सची फीज आणि हे असतं, सेशन असतं, लाईव्ह सेशन. ठीक आहे. आणि हे तुमच्या ऍप मध्ये कनेक्ट असतं. जसे तुम्ही मिळवले, जेवढे तुम्ही बॅटल दिले किंवा जेवढे तुम्ही इतरी बघा, या विद्यार्थ्याने 34 टेस्ट दिलेली आहे, त्याचे आतापर्यंत 421 पॉईंट झालेले आहेत. आणि शेवटची जी 34वी परीक्षा दिली त्याला फर्स्ट रँक मिळालेला आहे. तर त्याचे जे पैसे जमा होतात, म्हणजे या ठिकाणी रिवॉर्ड म्हणून जमा होतात, हे कधीही विद्यार्थी विड्रॉल करू शकतो अकाउंटशी कनेक्ट करून. म्हणजे सांगण्याचा अर्थ की विद्यार्थी जर हुशार आहे, विद्यार्थ्याला आवड निर्माण झाली, तो स्वतःच काय करणार, अभ्यास करणार आणि परीक्षा देणार. एकदा परीक्षा दिली की त्याला वाटतं आज मी नंबर नाही आला तर उद्या 3रा नंबर येईल, 2रा नंबर येईल, त्यासाठी तो अभ्यास करतो. आणि स्वतःच पैसे, ज्या पैशामध्ये तुम्ही कोर्स विकत घेतला त्याच पैसे तो, तेवढेच पैसे तो स्कॉलरशिप मध्ये पण मिळवून आपला पुढच्या वर्षाचा कोर्स किंवा आपलं स्वतःची एक, इथं पैसे देणे म्हणजे हा उद्देश नाही, फक्त उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे. ठीक आहे. तर यासाठी त्याच्यानंतर आणखी थोडीशी माहिती म्हणजे काय, तर तुम्हाला हे आता जेवढे काही आपण तुम्हाला येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणीवर आपण मगाशी त्या अडचणीचा अभ्यास विचार केलाच. एवढ्या अडचणी या ठिकाणी सॉल्व्ह होते. कुणाची पुन्हा कोणती अडचण असेल ज्याला वाटते की ही सॉल्व्ह होणार नाही, त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. दुसरी अडचण या ठिकाणी 24 आवर टीचर, लेखन, वाचन, मनन या ठिकाणी होते. पालक आपल्या समोर विद्यार्थ्याची टेस्ट घेऊ शकतं, किती आलं, किती अभ्यास केलं. ठीक आहे, ते बघू शकतं. आता तर तुम्हाला माहिती आहे 10वीचे एक्झाम खूप स्ट्रिक्ट झालेल्या आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्याकडे लागलेले आहेत, त्याच्यामुळे
ईट कॉफी बघणे इकडे तिकडे हा प्रकार टोटल बंद झाला. म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास कंपल्सरी किती झालेला आहे यावरती पासून समजलं असेल. विद्यार्थी सेल्फ स्टडी कसं करेल हे समजतं. गेमिंग पद्धतीने एज्युकेशन आहे. अभ्यास कसा करावा केव्हा करावा याचा टाइम टेबल तुम्हाला दिलेला असतो. त्या टाइम टेबल नुसार विद्यार्थी मॅनेजमेंट करतो. म्हणजे या ठिकाणी मॅनेजमेंट पण समजतं विद्यार्थ्याला. विद्यार्थ्याला रिवॉर्ड मिळतात, पॉइंट्स मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप म्हणून पैसे पण दिले जातात. म्हणजे याच्यामुळे विद्यार्थी स्वतःचे स्कॉलरशिपच्या माध्यमातून पैसे पण कलेक्ट करू शकतो. रँक्स ठीक आहे. आता आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये किंवा कोचिंग मध्ये आपल्याकडे 10 विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी आहेत. मग स्पर्धा किती विद्यार्थ्यांमध्ये होते? 20, 30, 40, 50. पण या ठिकाणी पूर्ण भारतातले मुलं असतात आणि त्यांच्यासोबत तुमची स्पर्धा होते. म्हणजे पूर्ण बेस्ट लेवलचे विद्यार्थी असतात आणि आपला अभ्यास कुठे कमी आहे काय आहे हे आपल्याला कळून चुकतं. म्हणजे आपल्यासोबत स्पर्धकही असले पाहिजे. आपल्याला टॉप मार्क घ्यायचे असतील, चांगले मार्क मिळवायचे असतील तर आपलं स्पर्धक असणे गरजेचं आहे. म्हणून इथं स्पर्धक कोणते असतील तर पूर्ण भारतभरची मुलं. लाईव्ह क्लासेस, त्याच्यानंतर सगळ्याच वर्गासाठी एमसीक्यू पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे. एमसीक्यू ही काळाची गरज आहे. शासन पण आता बोर्डाच्या परीक्षेमध्ये एमसीक्यूज देत आहे. म्हणजे एमसीक्यूचा वापर आतापासून या ठिकाणी केला जात आहे. निश्चितच तुमचा मुलगा जर घरी वाचत आहे, जाण्याच्या अगोदर वाचत आहे, आल्यावर वाचत आहे, समजून घेत आहे, लिहत आहे, तर तो इतर विद्यार्थ्यांपेक्षा 4 पाऊल पुढे असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी शिक्षकांचा स्पेशल, विद्यार्थ्यांचा स्पेशल ग्रुप असतो. विद्यार्थी काय करतात, त्या बुकवर लिहिल्यानंतर टॉपिक समजल्यानंतर त्याची फोटो काढणार आणि त्या ग्रुपमध्ये पाठवणार आणि ग्रुपमध्ये पाठवल्यानंतर टीचर आणि विद्यार्थ्याचं डिस्कशन होणार. काय चुकलं काय नाही, काय स्पेलिंग चुकली, काय चुकीचं लिहिलं आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन ग्रुपमध्ये पण 24 आवर्स केलं जातं. एक स्मार्ट बुक मिळते, तुम्हाला सांगितलंय. हा एक सगळ्यात महत्वाचा ऑप्शन या ठिकाणी आहे की एखादा विद्यार्थी, आता हा खूप इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. का बरं इम्पॉर्टंट आहे? जसं एखादा विद्यार्थी सीबीएसई मध्ये शिकतो, इंग्लिश मीडियम मध्ये शिकतो, पण शाळेमध्ये विद्यार्थ्याला काही शाळा असे असतील की तिथं फुल इंग्लिश बोललं जातं, पण त्याच्या घरी बिचाराच्या घरी मराठी बोलली जाते, हिंदी बोलली जाते. तर मग त्याला शिकवले जर समजत नसेल तर असे जर ऑप्शन असतील किंवा मग सेमीचा विद्यार्थी असेल, त्याला इंग्रजी मराठी जास्त समजते, इंग्रजी कमी समजते. काही विद्यार्थी असतील ज्याला इंग्रजी जास्त समजते, काही असतील ज्याला हिंदी समजतं. म्हणजे एखादा टॉपिक क्लिअर करण्यासाठी आपल्याकडे मल्टी लँग्वेज ऑप्शन आहे. मल्टी लँग्वेज ऑप्शन म्हणजे काय? इंग्रजीमध्ये समजा व्हिडिओ दिला असेल आणि त्याला वाटते की तोच टॉपिक मला आता मराठीमध्ये समजून घ्यायचा आहे, तर मग तो मराठी लँग्वेज चेंज करेल, मराठीमध्ये येईल. समजा तो त्याला हिंदीमध्ये समजून घ्यायचं असेल तर हिंदी कन्वर्ट करेल, हिंदीमध्ये चेंज होऊन ती लँग्वेज येईल. म्हणजेच या ठिकाणी लँग्वेज ऑप्शन दिला आहे. म्हणजे विद्यार्थ्याचं आणखी शिक्षण हे अधिक सोप्या पद्धतीने केलं जातं. शाळेमध्ये कोचिंगमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना अधिक समजावं म्हणून शिक्षक काय करतात, आपल्या बोली भाषेमध्ये शिकवतात. सायन्स विषय शिकवायचा असेल तर इंग्लिश टू इंग्लिश कमी बोलली जाते, परंतु हिंदी आणि मराठी याचा वापर केला जातो की विद्यार्थ्यांना अधिक लक्षात यावं. हाच कन्सेप्ट या ठिकाणी घेऊन तुम्हाला ज्या पद्धतीने लँग्वेज निवडायची असेल, पहिल्यांदा इंग्रजीत बघा, मग मराठीत बघा. या पद्धतीने तुम्ही आपलं लँग्वेज चेंज करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा ही इफोर्टेबल प्राइस मध्ये आहे, जो सगळ्यांना सोयीचं ठरेल अशा प्राइस मध्ये मित्रांनो हे अवेलेबल आहे. एवढे सारे फायदे या ठिकाणी याच्यातून मिळतात. मला वाटते की निश्चितच एखादा काही सुटला असेल, एखादी अडचण, तर या ठिकाणी तुम्ही एखादा व्हिडिओ पण बघू शकता. थोडस हे 10वीचा व्हिडिओ आहे बघा, मराठीमधून. क्रमांक 5 उष्णता याचा आपण आजच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. मग आता सुरुवातीला आपल्याला जो भाग घ्यायचा आहे त्याचं नाव आहे अप्रकट उष्मा आणि पुनर्हिमायन. तर सुरू करूया आपण आजच्या या भागाला, ज्यामध्ये आपल्याला पाहायची आहे उष्णता. मग आता सुरुवातीचा जो भाग आहे त्याचं नाव आपण काय सांगितलं होतं? अप्रकट उष्मा. मित्रा, अप्रकट हा जो शब्द आहे ना, याचा अर्थ काय? साधा आहे. जी प्रकट होत नाही त्याला काय म्हणणार? अप्रकट. पण आता हा फक्त तोंडी बोलून चालणार नाही. मग आपल्याला त्यासाठी एक छोटासा प्रयोग घ्यायचा आहे. पाहूया हा प्रयोग काय आहे. आता या ठिकाणी तुझ्या समोर एका चंचू पात्रामध्ये काय घेतलेलं आहे, तर बर्फाचे तुकडे. आता बर्फाचे तुकडे घेतलेत आणि जर मला त्याला उष्णता द्यायची असेल तर मला गरज कोणाची आहे? बर्नरची. मग या ठिकाणी आपण काय घेऊया? बर्नर. आता बर्फ हा स्थायी रूपात आहे.
आपल्याला माहिती आहे की पदार्थाच्या 3 अवस्था असणार आहेत, एक स्थायू, दुसरा द्रव आणि तिसरा वायू. आता इथे जी अवस्था आहे ती आपली आहे स्थायू. बघा आता आपल्याला स्थायूला काय करायचंय, उष्णता द्यायला आपल्याला सुरुवात करायची आहे. मग जर उष्णता दिली तर ती मोजण्यासाठी काय हवी आहे, तापमापी. मग त्या बर्फामध्ये चला मित्रांनो, असे अनेक व्हिडिओज आहेत. आपण या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे अनुभव घेऊया थोडंसं, ठीक आहे, आणि मग इथं I संपूया first came थोडा वेळ, across ठीक आहे. EduTech around July of last year. EduTech was a standout for me because compared to the other books that I was using before, it helped me a lot personally in my journey of gaining the 3rd rank in Karnataka state in my boards. From a small town to big rankings. Meet Suha. Driven by dreams bigger than her town. With EduTech books by her side, studying felt a lot simpler and way more fun. Today, she is the first in her school and the 3rd topper in Karnataka. When I entered class 10, the one goal which I thought I must achieve was to get 1st rank in my school. Through this journey, EduTech helped me through its amazing features. In EduTech, the feature that I loved the most were the weekly quiz sessions, which provided interaction with the teachers, provided innovative questions which I would not have come across in any book. Like, my main problem is that I'm not consistent. Like, if I'm interested, do I go into the book and do I study? But EduTech provided me that consistent interest. The main roadblocks in terms of like academic concepts that I had in my journey were trigonometry. डबल लागले, दुसरं घेऊया. अनेक आपण त्या व्हिडिओमध्ये कर्नाटकची 3rd टॉपर या ठिकाणी आहे, 99.68, ठीक आहे. सो माझं नाव समीन सुमेंद्र पाटील आहे. तो सगळं काही करतो. तो रनिंग मध्ये पण आहे, तो स्केटिंग मध्ये पण आहे, तो गायनामध्ये पण आहे. त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप हाय आहे. म्हणजे तो असं कुठली गोष्ट नाही जे समीनला येणार नाही किंवा तो काही करू शकत नाही असं. मला 10वीत 95% पडले. म्हणजे 9thला मी खरं तर एडुटेकला इंट्रोड्यूस झालो, तेव्हापासून म्हणजे मी त्यांच्या बुक्सचा यूज करतोय. ऑलराऊंडर समीहनने 10वीच्या परीक्षेत मिळवले भरघोस यश, कारण त्याला मिळाली एड्युटेकची मोलाची साथ. मला सायन्स जो आहे तो मला अवघड जायचा. अवघड का जायचा, कारण त्याच्यामध्ये ना आन्सर जे होते ते आन्सर्स खूप लेंदी असायचे. तर त्यामुळे एडुटेकद्वारे मला एक चांगली गोष्ट वाटली की त्याच्यामध्ये जे आन्सर्स आहेत ते एकदम प्रॉपर फॉर्ममध्ये. आणि प्लस मॅथ्समध्ये मला जॉमेट्रीमध्ये प्रूफ दॅट वगैरे असे जे सम्स आहेत त्यांच्यामध्ये हार्ड जायचं. तर त्या एडुटेकद्वारे ते कॉन्सेप्ट पण माझे क्लिअर झाले. सायन्स आणि मॅथ्समध्ये दोन्हीमध्ये मला 96 पडले. कुठले क्लास लावले नव्हते, त्याच्यामुळे त्याला हेल्प झाली की कसा अभ्यास करायचा किंवा काय करायचं. अगदी हसत खेळत अभ्यास करायचा. तो फक्त एडुटेकचे व्हिडिओज बघायचा, जे लाईव्ह लेक्चर असायचं ते अटेंड करायचं. काहीतरी शंका वगैरे असतील ना तो ते डायरेक्ट लाईव्ह मध्ये विचारायचं. पण त्यांचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट मला आवडला की बारकोड दिलेला आहे, पूर्ण लेक्चर पण ऐकायची गरज नाही. तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे, जो क्वेश्चन आहे तेवढा स्कॅन करा, तुम्हाला त्याच्याबद्दलचं पर्टिक्युलर मिळून जातील. ऑफलाईन ट्युशनमध्ये किंवा स्कूलमध्ये तुम्हाला कोणता पण टॉपिक एकदा शिकवतील किंवा जास्तीत जास्त 2दा-3दा रिपीट करतील. पण मोबाईलमध्ये जेव्हा आपल्याला एक ऍप असेल, आपण रिपीटेडली ते व्हिडिओज बघू शकतो आणि त्या व्हिडिओद्वारे आपण आपला टॉपिक जो तो चांगल्या प्रकारे क्लिअर करून घेऊ शकतो. आणि पुन्हा त्यांना रिपिटेशन जे आहेत ते त्याच्यात जर मिळत आहेत तर त्यांनी ते जरूर घ्यावं. सगळ्यांनी घेतलं पाहिजे, खूप फायदा होतो. एडुटेकची बुक्स जर का एडुटेकचं पॅकेज आपण घेतलं तर गावातल्या मुलांनी खासकर जर का ते घेतलं तर तिकडून ते त्या एडुटेकच्या बुक्सद्वारे किंवा त्या पूर्ण एडुटेकच्या ऍपद्वारे ते आपल्या प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर करू शकतात. आणि 9-10 मुळे झालेला जो त्यांचा बेस असतो त्या बेसमध्ये त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे त्याचा फायदा त्यांना 11-12 मध्ये पण होऊ शकतो. म्हणजे पुढच्या त्यांचा करिअरमध्ये पण अकॅडमिक लाईफमध्ये पण त्यांना तो फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी येते. ती गोष्ट मला चांगली वाटली. तुम्ही ही एड्युटेक वापरा आणि भरघोस यशाची खात्री बाळगा. आय एम अंकिता. मी 2 वर्षा अगोदर माझी 10वीची बोर्ड परीक्षा दिली होती आणि मला 96.80% भेटले होते आणि त्याचं क्रेडिट मी ऑब्व्हियसली एज्युटेकलाच देईन. मी 9वी सगळं अनुभव घेतलं की एज्युटेक कसं आहे सगळं एक्सप्लोर केलं, त्याचे लाईव्ह क्लास जॉईन केले आणि मला कळलं की हे पुस्तकच नाही म्हणजे जसं मी असं फोन घेतलं, ऍप डाउनलोड केलं
आणि जेव्हा QR कोड स्कॅन केलं तेव्हा लगेच एक शिक्षक येतो आणि ते पूर्ण टॉपिक समजवतो, ते पण एकदम प्रॉपरली आणि ॲनिमेशन द्वारे, जेणं एकदम परफेक्टली मला ते कळलं. स्पेशली म्हणलं तर मॅथ्स आणि बायोचे असतं, सायन्स. आणि त्याच्यानंतर जे टॉपिक कळल्यानंतर त्याच्या हिशोबाने जे प्रश्न असतात की कशा प्रकारे प्रश्न विचारतात, सर्व प्रकारचे प्रश्न जे फिल इन द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग. त्याचमुळे मला सायन्समध्ये 99 मार्क्स होते, सगळ्यात हायेस्ट होते माझ्या क्लासमध्ये टॉप केलं आणि मी तालुका टॉपर होते. सगळ्यात जास्त मार्क मला सायन्समध्ये होते आणि मी तर पहिल्या दिवशीपासून. चला तर मित्रांनो, हा शेवटचा. माझ्या मुलीसाठी एक एज्युटेकचे पुस्तक अगोदर घेतले. तिचा अभ्यास पाहून जसं की आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण न सांगता इतरांना सांगतो. जस्ट एक 15-20 दिवसामध्येच मला रिझल्ट चांगला वाटला मुलीचा. चला तर असे अनेक व्हिडिओज आहेत, अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट तुमच्या समोर मिळतील, दिसतील. तर आता तुम्हाला वाटतं का की आपणही वर्ग 5वीत असो, 6वीत असो, 7वीत असो, 8वीत असो, आपणही चांगलं स्कोअर करू शकतो? किती जणांना वाटते त्यांनी यस टाईप करा. म्हणजे समोरचं बोलूया ना आपण या ठिकाणी संपूया. कुणाला काही अडचणी असतील तर त्या आपण घेऊया. किती जणांना वाटते की आपणही आपल्या शालेय परीक्षेमध्ये अबाव 90+ घेऊ शकतो? यस टाईप करा. तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल कदाचित या गोष्टीचा विचार करून. नसेल आला तर असू द्या, काही प्रश्न नाही. आलं असेल असं वाटतं तर टाईप करायचं. ओके, श्रावणीला वाटतं, श्रेयसला वाटतं. हा चला, ओके ओके. असं नाही की नुसतं 10वीचाच विचार आहे या ठिकाणी. 5वी असो, 6वी असो, 7वी असो, 8वी असो, कोणताही वर्ग असो. ठीक आहे. चल तर या ठिकाणी मी तुम्हाला आता फायनल काय काय प्राइज मध्ये विकलं जातं याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे शेवटचं. आता या ठिकाणी जेवढे काही पालक वर्ग आहेत यांना मी एक या आज कांबो पॅकेट म्हणून पण या ठिकाणी कंबो बंच म्हणून या ठिकाणी हे झालेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मी एक काम करतोय, फक्त तुम्हाला 1 मिनिटाची एक लिंक देतोय. ते लिंक तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. मग आपण शेवटच्या प्राइस कडे जाऊया. या लिंक मध्ये कांबो ठीक आहे, वेगवेगळ्या विषयाचे कांबो पण या ठिकाणी घेता येणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मी एक लिंक प्रोव्हाइड करतो. ओके, हे लिंक फक्त तुम्हाला 2 मिनिटांमध्ये भरायची आहे फक्त. ठीक आहे, जास्त वेळ लागणार नाही भरण्यासाठी. ठीक आहे, ज्यांनी भरलं 2 मिनिटांमध्ये त्यांनी भरायचं आणि या ठिकाणी काय करायचं, यस म्हणून या ठिकाणी टाईप करायचं किंवा मी भरलं. ठीक आहे, दिसतंय का सर्वांना? लिंक मिळाली का? ही लिंक आहे, 2 मिनिटांमध्ये सर्वांनी भरून घ्यायची. ठीक आहे, आणि मग आपण फायनल कडे जाऊया. फायनल मध्ये फक्त कोणकोणते विषय असणार आहे आणि काय प्राइस असणार आहे आणि मग डाऊट असेल तर घेऊया. 2 मिनिटाची लिंक आहे, ही ओपन करून तुम्हाला भरायची आहे. हे जे भरतील त्यांना या ठिकाणी कांबो जे आता आजच्या दिवशी जे कांबो बंच या ठिकाणी ओपन झालाय त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल. ठीक आहे, आणि कदाचित आपल्या या ग्रुपमध्ये पण तुम्हाला समावेश केला जाईल. चला, ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी भरलं त्यांनी यस टाईप करा. टाका. चला, आता आपल्याकडे फक्त 10 मिनिटाचा वेळ हवा आपल्याला. ओपन होत नाहीये. ओपन होतं ना लिंक? लिंक ओपन होत आहे. ओपन होते लिंक. लिंक ओपन होतंय. ठीक आहे, भरा. चला, आता आपण बघूया की याची प्राइस काय आहे, किती रुपयाला पडतंय. एक आपण थोडंसं प्राइस कॅल्क्युलेशन. ओके, होते. ठीक आहे. चला, एखाद्या विषयाचा जर आपण विचार केला, 10,000 रुपये समजा एखाद्या विषयाची प्राइस ठेवली. ओके, आपण एक कॅल्क्युलेशन काढूया या ठिकाणी. 10,000 रुपये समजा जर प्राइस ठेवली. ओके, या 10,000 रुपयाचं किंवा आपण समजा 10,000 रुपयाचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण, किती रुपये पडतंय तुम्हाला? 10,000 रुपये समजा जर प्राइस असेल
त्या 10,000 रुपयामध्ये तुम्हाला समजा 4 किंवा 5 समजा विषय मिळत आहे. समजा आपण 4 विषय जरी घेतले तर तुम्हाला ते एक विषय 2,500 रुपयाला पडतो आणि मला नाही वाटत मार्केटमध्ये 2,500 रुपयाचा एखादा विषय असेल. ठीक आहे, एक विषयाचे तुम्हाला किती रुपये पडतात. त्याच्यानंतर समजा आपण एका विषयात वर्षाचा हा पॅकेज असतो. त्या पॅकेजमध्ये समजा आपण 12 महिने न पकडता 10च महिने जरी पकडलं तरी तुम्हाला एका महिन्याला 250 रुपये पडत आहे. किती रुपये पडत आहे? 250 रुपये एका महिन्याला पडतं. जर दिवसाचा विचार केला तर किती रुपये पडतील याचा तुम्ही विचार करू शकता. पुस्तकची संख्या जर 6 झाली, सब्जेक्ट 6 झाले तर किती रुपये पडतील. एवढे कमी रुपये तर आपण नुसतं आपल्या घरी चहा किंवा बाहेर खाण्या नाश्ता पाण्यावर घालवतो. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जर आपण असा विचार केला तर हे खूप स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे. आपण या ठिकाणी बघूया की कशा पद्धतीने कोर्सेस आहे. तर पहिला या ठिकाणी कोर्सेस आहे सप्लिमेंटरी कोर्सेस. ठीक आहे, ज्यांनी लिंक भरली त्यांना मी कॉम्बो ऑफर देणार आहे. ठीक आहे, ज्यांना लिंक भरली त्यांनी ही लिंक भरायची. ठीक आहे, लिंक तुम्हाला दिसतंय, भरून टाकायची. ठीक आहे, आणि तुम्हाला याच्या ग्रुपमध्ये पण ऍड केलं जाईल. समजा आज नसेल घेतलं, उद्या घेणार, परवा घेणार, समोर फ्युचरमध्ये दुसऱ्या वर्गामध्ये जर गेले तुम्ही कदाचित त्याचा बेनिफिट होईल. ठीक आहे, तर लक्षात घ्या वर्ग 1 ते 5 साठी आपल्याकडे कोणता कोर्स आहे तर कर्सिव्ह रायटिंग, पिक्साडस, आर्ट ड्रॉइंग, कलरिंग, कम्प्युटर, जनरल नॉलेज आणि जीके हे 1 ते वर्ग 5 साठी आपल्याकडे अवेलेबल आहे. 6 पुस्तकीचा बंच तुम्हाला हे मिळणार आहे 8,000 रुपयाला 7,999 मध्ये. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जो महत्वाचा आहे त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर सीबीएसई बोर्ड इंग्लिश मीडियम. लक्षात घ्या या ठिकाणी सीबीएसई सिलेबस खूप वास्ट असते आणि त्याच्यामुळे आपल्याकडे फक्त 2च विषय अवेलेबल आहे सीबीएसई चे, एक मॅथमॅटिक्स आणि सायन्स 6 ते 8 साठी. आणि हा तिसरा जो कोर्स आहे हा तुम्हाला वैदिक मॅथमॅटिक्स डिजिटल ऍक्सेस मिळणार आहे. म्हणजे वैदिक मॅथमॅटिक्स मला माहित असेल अभ्यासात वगैरे विद्यार्थी क्लासेस लावतात. तो जो सिलेबस आहे तो तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला घरपोच तुमच्या ह्या 2 पुस्तकं आहेत जर तुम्ही घेतलं तर. किती हजारामध्ये? 7,999. 9वी 10वीचा कोर्स बघा, सीबीएसई साठी 2 सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, सायन्स आणि डिजिटल ऍक्सेस कशा कशाचा भेटणार आहे याचीच किंमत जवळपास 25, 30, 40 हजार रुपये याचीच किंमत आहे. ज्याच्यामध्ये वैदिक मॅथमॅटिक्स आहे, नोट जीएस आहे, पायथॉन आहे, जावा स्क्रिप्ट आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे. हेच बाहेर मध्ये एका कोर्सची किंमत 20,000 हजार रुपये, 10,000 हजार रुपये आहे जे तुम्हाला पूर्ण फ्री मध्ये मिळतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर याची किंमत आहे 14,000. म्हणजे 9वी ते 10वीचा जो कोणताही कोर्स असेल तो तुम्हाला 15,000 रुपयामध्ये पडतो. तुम्ही कॅल्क्युलेशन जरी लावलं तर तो खूप कमी रुपयामध्ये पडतो तुम्हाला. एक पुस्तक तुम्हाला सीबीएसई ला सोडून जर पकडलं तर ते खूप कमी रुपयामध्ये पडतं. ठीक आहे, तुम्ही बाजारामध्ये आता एखादा कोर्स लावला असेल तर त्याची किंमत त्याची किंमत मध्ये कंपॅरिझन करू शकता आणि काय आहे तेही बघू शकता. सीबीएसई हिंदी मीडियमचा जर विचार केला तर बघा 7,999 मॅथमॅटिक्स, सायन्स आणि हा फ्री डिजिटल ऍक्सेस वर्ग 8 ते 10. तुम्ही ज्या वर्गामध्ये ज्या बोर्डामध्ये मोडता त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, चला त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम. ठीक आहे, इंग्लिश मीडियम वर्ग 5वी ते 8वी मॅथमॅटिक्स मिळेल, सायन्स मिळेल. हा त्याच्यामध्ये मी हा एक सांगायचं विसरलो की तुमचा 9वी 10वी मध्ये हे जे विषय असतात हे मॅथ आणि सायन्स. ठीक आहे, हे 2 असतात ना, मॅथ 1, मॅथ सेकंड, सायन्स 1, सायन्स सेकंड. ठीक आहे, त्याच्या पुस्तकाची संख्या तुमची 4 होणार आहे. 4 सिलेबस पकडा तुम्ही. ओके, त्याच्यानंतर हा एक आहे तुमच्याकडे इंग्लिश मीडियम मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स मिळतं, सायन्स मिळतं, इंग्लिश मिळतं, हिंदी मिळतं, मराठी मिळतं. कोणतं? स्टेट बोर्ड महाराष्ट्र इंग्लिश मीडियम 8,000 रुपयाचा. ठीक आहे, त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड 9-10 ची प्राइस हीच आहे. 2च प्राइस आहेत इकडे. 1 ते पूर्ण तुमचं जर 9 पर्यंत जर गेले, 8 पर्यंत गेले तर 7,999 आणि समजा 9-10 कडे गेले जर तुम्ही 14,999. याच्यामध्ये कॉम्बो ऑफर पण तुम्हाला मिळेल लिंक ज्याने भरली असेल त्यांना. ठीक आहे, आता हे इंग्लिश मीडियम मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश, हिंदी, मराठी 6 सब्जेक्ट हे झाले तुमचे 5 सब्जेक्ट आणि 2 याच्यामध्ये पुन्हा ऍड होतील 2 म्हणजे मराठी मॅथमॅटिक्स, सायन्स 1-1-2 म्हणजे 6 सब्जेक्ट तुम्हाला 9वी 10वी चे इंग्लिश मीडियमला 14,999 ला. ठीक आहे, कंपल्सरी नाही आहे, समजून घ्या. तुम्हाला वाटतं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं
इंग्लिश मीडियम बघा, सेमी इंग्लिश महाराष्ट्र स्टेट बोर्ड, याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स मिळेल, सायन्स मिळेल आणि हिंदी मिळेल. वर्ग 5वी ते 8वी. ठीक आहे. प्राइस आहे 7,999 आणि बेसिक मॅथमॅटिक्स फ्री मध्ये. त्याच्यानंतर सेमी इंग्लिश 9 ते 10. ठीक आहे. 9 ते 10 सेमी इंग्लिश मध्ये काय काय मिळतं? मॅथमॅटिक्स 2, सायन्सचे 2, इंग्लिश 1 आणि हिंदी 1. असे किती झाले? 5 आणि 1 6 सब्जेक्ट मिळत आहे. 6 सब्जेक्टचा जर विचार केला तर एक पुस्तक तुमची कितीला पडतं? तुम्ही कॅल्क्युलेशन लावू शकता. ठीक आहे. तर हे मिळतंय तुम्हाला आणि हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला याचा ऍक्सेस मिळेल. हे तुम्ही आरामाने आपल्या घरी बसून अभ्यास करू शकता. ठीक आहे. बेसिक मॅथमॅटिक्स, नोड, जीएस, पायथॉन. ठीक आहे. हे डिजिटल ऍक्सेस तुम्हाला मिळेल. हा, मराठी मीडियम बघा. मराठी मीडियमचा एखादी जर विद्यार्थी असेल तर याच्यामध्ये सध्या ऑफर सुरू आहे. वर्ग 8 ते 10 साठी इथं 7,000 रुपये दिलेली आहे. हा एकमेव कोर्स आहे मराठी माध्यमचा ज्याची प्राइस खूप कमी केलेली आहे. आणि एवढंच आहे, याच्यापेक्षा पण कमी केलेली आहे. हा तुम्हाला फक्त 4,999 ला पडेल. जर एखादी मराठी विद्यार्थी असेल मराठी माध्यमचा, वर्ग 8 ते 10, मॅथमॅटिक्सचे 2, सायन्सचे 2 आणि हिंदीचे 5 सब्जेक्ट तुम्हाला फक्त 5,000 रुपयाला पडेल. ठीक आहे. याची नोंद घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या व्यतिरिक्त काही पालक वर्ग आहेत की ज्यांना इंग्लिश मीडियम, आपल्या इंग्लिश स्पीकिंगची गरज असते. विद्यार्थ्याला इंग्लिश स्पोकन लावतात. तर या ठिकाणी इंग्लिश स्पीकिंगचाही आपल्याकडे बुक्स आहे, ज्यामध्ये एवढे सारे तुम्हाला काय मिळेल? डिजिटल ऍक्सेस, अकाउंटिंग, इंटरव्ह्यू स्किल, ज्याची प्राइस भरपूर आहे मार्केटमध्ये, पण तुम्हाला या पुस्तकाबरोबर हे पण फ्री मध्ये मिळते. फोटोशॉप, नोड.js, वर्डप्रेस, पायथॉन, हे सगळं हे लाख रुपयाच्या वर याची प्राइस आहे, परंतु हे तुम्हाला याच्यासोबत फ्री मध्ये मिळते. इंग्लिश स्पीकिंग बरोबर MS ऑफिस बरोबर पण हे तुम्हाला फ्री मध्ये मिळतंय. ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण तुम्हाला हे अकाउंटिंग आणि टॅली हे 2 ऍक्सेस फ्री मध्ये मिळतात. प्राइस आहे 7,999. ठीक आहे. तर ज्याला ज्याची गरज वाटतं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. ओके. त्याच्यानंतर कंबो पॅक तुम्हाला या ठिकाणी घेण्याची संधी आहे आज. ठीक आहे. ज्याला गरज असेल, ज्यांनी लिंक भरली नसेल त्यांनी लिंक पुन्हा भरा. मी कंबो पॅक सांगतो काय बेनिफिट आहे. ठीक आहे. तुम्ही हे घेऊ शकता. कंबो पॅक म्हणजे काय? तर एकासोबत दुसरा कोर्स घेणे. कंबो पॅक म्हणजे काय? एकासोबत दुसरा कोर्स घेणे. तर याची जे लिंक भरतील त्यांच्यासाठी एकासोबत दुसरा कोर्स घेणे म्हणजे काय? तर जसं आता 5वी आणि 6वी 2 वर्षाचं पुस्तक घेतलं तर जी प्राइस बनते त्या प्राइस वर 5,000 रुपये ऑफ आहे. ठीक आहे. एखाद्याला समजा हा कोर्स घ्यायचा आहे, एखाद्याला समजा 10वीचा किंवा कोणता कोर्स घेऊया आपण, समजा एखादा 7,999चा एक कोर्स घेतला आणि एखाद्याने इंग्लिश मीडियमचा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स घेतला. 7,999, 8 आणि 16 झाले. बरोबर आहे. ठीक आहे. त्या 16,000 हे 2 कोर्स येतात. फक्त तुम्हाला कंबो पॅक मध्ये 5,000 रुपये सूट राहील. म्हणजे हे तुम्हाला 10-11,000 रुपयामध्ये पडेल. 10,000 रुपयामध्ये पडेल. म्हणजे 5,000-6,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला कॉम्बो पॅक मध्ये सूट मिळते आणि ही सूट फक्त आज पुरता आहे. ओके. आलं का लक्षात? तर ज्याला हवं असेल, ज्याला घ्यायचं असेल त्यांनी संपर्क साधा, लिंक भरा. लिंक खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. चला. तर अशा पद्धतीने याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पुन्हा एक ग्रुप आहे आपला जिल्ह्याचा. या ग्रुपमध्ये आतापर्यंत 468 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. आपले जिल्ह्याचे वेगळे ग्रुप असतात. त्या ग्रुपमध्ये सध्या 448 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. 448 विद्यार्थी एज्युटेकचा बुक घेऊन शिकतायत. ठीक आहे. पालकांनी आपल्या पाल्याने केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून या ग्रुपमध्ये नावासह शेअर करावे, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी याचं या ठिकाणी डिस्कशन चालत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक भगवद्गीता आहे, एक ऑप्शन आहे लाईफ एज्युकेशन कोर्स. ठीक आहे. आता तुम्हाला माहित असेल तुम्ही मोबाईल हाताळता तर तुम्हाला स्क्रोल करता करता भगवद्गीता सगळीकडे दिसते. भगवद्गीता हा युनिक कन्सेप्ट जो आहे तो तुम्ही या ठिकाणी, आपण पण या ठिकाणी भगवद्गीता तयार केलेली आहे. भगवद्गीता फॉर ऑल, नुसतं एका धर्मासाठी नसून तर सर्वांसाठी हे भगवद्गीता आहे. AI पद्धतीचं या ठिकाणी प्रत्यक्षात श्रीकृष्ण बोलताना तुम्हाला दिसतील. ठीक आहे. रोज याचे लाईव्ह लेक्चर होतात. रोज लाईव्ह गायडन्स होतं. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी QR कोड बघा. 18 चॅप्टर आहे, 700 श्लोक्स आहेत. हिंदी, इंग्लिश, संस्कृत तिन्ही भाषेमध्ये आहे.
श्रीकृष्णाचे 40 फोटोज आहेत. याचा एक ऍप पण आहे. अॅनिमेशन मध्ये श्रीकृष्णाचे तुम्हाला दिसतील आणि पूर्ण वीकली लाईव्ह क्लासेस पण होतात. त्याची फीस खूप जास्त आहे, परंतु हेही आपण खूप कमी रुपयामध्ये नवीन पद्धतीचं युनिक कन्सेप्ट मध्ये बसवलेलं आहे. याची प्राइस 65 लाखाच्या वर पडतंय. त्याचं बूट कव्हर वगैरे खूप अट्रॅक्टिव्ह आहे. हे फक्त आपल्याला 13,000 रुपयाला पडतं घरपोच. हे सगळं ऑनलाईन आहे, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्या घरूनच तुम्ही घरीच आपल्या ऍड्रेसवर सगळ्या गोष्टी बोलवू शकता. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता जर कुणाला काही बोलायचं असेल याच्यावर, ज्यांनी माहिती भरलेली आहे त्यांना काय बेनिफिट पाहिजे ते मिळेल. आता याच्यामध्ये कुणाला वाटतं कुणाला काही बोलायचं आहे, ठीक आहे, तर हँड करून बोलू शकता. कुणाला वाटतं की हे आपल्याला घ्यायचं आहे त्यांनी वाय टाईप करायचं, आणि कुणाला अडचण असेल तर हँड राईट करायचं. मी बोलण्याची संधी देतो. कुणाला काही डाऊट असेल, कुणाला काही बोलायचं असेल, ते पालक वर्ग असतील तर या ठिकाणी आपल्याला संधी मिळेल. ठीक आहे, याचा वापर करून निश्चितच तुम्ही चांगल्याने फायदा करून घेऊ शकता. ठीक आहे, तर ज्यांनी लिंक भरली नसेल, मी तुम्हाला सांगितलंय या लिंक मधले काही लोकांना आपण एक पर्सनल ग्रुपमध्ये टाकणार, जेणेकरून आज नाही उद्या नाही जे काही नवीन प्रॉडक्ट येतील असं नाही की नुसतं 9वी 10वी पर्यंतच आहे. फ्युचर मध्ये JEE नीट समोर फ्युचर मध्ये सगळे कोर्सेस या ठिकाणी येणार आहेत. त्याच्यामुळे लिंकला माहिती भरा, म्हणजे तुमचा एक पर्सनल ग्रुप बनेल. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला नवीन कोर्सेस नवीन अपडेट मिळत राहतील. ठीक आहे, तर सगळ्यांनी लिंक भरलेली असेल असं मला वाटतं. आता कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. चल, कुणाला काही समस्या? आरेकर, बोरीकर, राठोड, MS 35, नंतर कोण आहे, पावरेजी, मिश्रा, भुते. ठीक आहे, चला, कुणाला बोलायचं असेल बोलू शकता. किंवा चला, किती जणांना वाटतं की हा कन्सेप्ट खरंच युजफुल आहे? शेवटचा टाईप करा एक शब्द, आणि मग आपण लिंक ओपन होत नाही. ओके, कॉल केला तरी चालेल मला, श्रेयस, काही विषय नाही. श्रेयस, लिंक ओपन होते तुझ्या मोबाईल मध्ये, तो हे नसेल गुगलचं ओपन होणार नसेल, मला कॉल करशील वाटतं. ठीक आहे, चला, किती जणांना वाटला युजफुल आहे टाईप करा, आपण बंद करूया. ओके, किती जणांना वाटलं की हा खरंच युजफुल आहे त्यांनी टाईप करा. काय टाईप करताय? यस करा, नो करा, जी करा, काय टाईप करताय? किती जणांना वाटलं युजफुल होतं, युजफुल आहे, फ्युचर मध्ये कामाचं आहे? चला, ओके, चला, गुड. ओके, चला, ओके ओके ओके, खूप छान इन्फॉर्मेशन दिली सर. ओके, चला, ओके ओके. चला, तर आपल्या पालकांपर्यंत माहिती पोहोचवा. परचेस करू शकता तुम्ही. कांबो पॅक तुम्ही घेऊ शकता. कांबो पॅक म्हणजे काय, एकाबरोबर दुसरं घेतलं तर तुम्हाला 5,000 6,000 रुपयाचं बेनिफिट आहे. ओके, आणि आता नवीचे विद्यार्थी असतील जे 10वीत गेले आहेत, त्यांनी क्लासेस लावलेले आहेत, काही लावले नसतील, तुम्ही स्वतः एक विचार करा. आणि तुम्हाला वाटतंय आपण शाळेतून टॉप आलो पाहिजे, तालुक्यातून आलो पाहिजे, जिल्ह्यातून आलो पाहिजे, राज्यातून आलो पाहिजे, चांगले मार्क्स मिळवले पाहिजे, जरी 10वीचे नसतील तर कमी वर्गातले असतील तरी पण ते पण या ठिकाणी छानपैकी फायदा घेऊ शकतात आणि वर्गामध्ये आपल्या शालेय करिअर मध्ये टॉप राहू शकतात, आणि सगळ्या समस्याचं निराकरण या ठिकाणी होतं. चला, ओके, पुन्हा भेटू कधी वेळ मिळाला तर. ठीक आहे, तुम्हाला बोलायचं असेल हँडराईट करू शकता, माझ्याशी बोलायचं असेल तर बोलू शकता. नितीन सर, कुणाला असं वाटते का की सरांनी मला कॉल करून बोलावं, तर नंबर देऊ शकता, इथे मी बोलतो कॉल करून नंतर. कुणाला वाटते की मला कॉल करायचं असेल? इथेच माझ्या सगळे ओळखीचे दिसत आहेत, फक्त एक कोण दिसत आहेत. M35 कोण आहे? M35, M35, गंगासागरजी. पावरे कोण आहेत? हे थोडेसे नवीन दिसतात, बाकी सगळे ओळखीचे आहेत. पावरे साहेब, बोला ना, बोला.
हॅलो, चला तुम्ही बोलायला तयार नाहीयेत. चला ओके, स्क्रीन लिंक नसेल भरली भरून घ्या, कारण की मी आता बंद जरी केलं तर ते पुन्हा चालली जाणार. ठीक आहे, चला लिंक कॉपी पेस्ट करून घ्या. ओके, चला भेटूया जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. तेव्हापर्यंत तुम्ही ते परचेस करू शकता आणि आपल्या कामाला, आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. ठीक आहे, कोणी टाकली? ओके, ठीक आहे, लिंक आलेली आहे बघा. नितीन सर, नितीन सर, नमस्कार सर्वांना. बोला सर. खूप छान सर, खूप खूप छान आपलं मार्गदर्शन. आणि नक्कीच आम्ही सर्वजण आमच्या मुलासाठी एज्युटेक चं पॅकेज घेणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांचा एक आत्मविश्वास वाढणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे, लिखाणाचा सराव झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक आपल्याला ऑल इंडिया लेवलचं एक संधी मिळते, प्लॅटफॉर्म मिळतोय की त्याच्याद्वारे तुम्ही ज्या काही क्विज वगैरे घेणार आहेत तर त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप सारे बक्षिसं पण मिळणार आहेत. तर खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे सर. नक्कीच मी आज डन करतो तुमच्यासोबत बोलून आणि मला तो पाहिजे आहे. धन्यवाद. तुमच्या मुलांनी मागच्या वर्षी घेतला होता वाटते. बरोबर, परंतु मुलीचा मागच्या वर्षी. चला ओके, एव्हरीबडी टेक केअर, बाय बाय, सी यू अगेन, भेटू. ठीक आहे, चला बाय बाय. लिंक नसेल भरली भरून घ्या. ठीक आहे, कॉपी पेस्ट आता करा, कारण बंद झाल्यावर सगळं बंद होणार. ओके, चला बाय बाय, सी यू अगेन.